सर्वांना सलाम. जो दिनांची चिंता वाहतो तो धन्य. संकट समयी परमेश्वर त्याला मुक्त करीन. आमच्या दयाळू प्रभू, आजची सकाळ तू आम्हाला दाखवली म्हणून आम्ही तुझी स्तुती करतो. तुझ्या चरणापाशी आनंद आहे व हा आनंद प्रभू आम्ही साजरा करीत आहोत, कारण की आज आगमन समयाच्या या 3ऱ्या रविवारपर्यंत आम्ही येऊन पोचलेलो आहोत. आजच्या उपासनेला तुझ्या पवित्र नावात आम्ही सुरुवात करतो. या भक्तीमध्ये गीत गायनाची सेवा करत असताना क्वायरला तू सहाय्य कर. त्यांच्याद्वारे प्रभू होणारी गीतं तुझ्या समोर स्तुती सुमनही सादर होत असताना आम्ही सर्व मंडळी तुला आळवतो दे बापा. ह्या गीतांच्याद्वारे तुझा गौरव होऊ दे. गीत गाण्यास व वाजवण्यास त्यांना आपली कृपा पुरव. सोबतच जे प्रियजन येत आहेत त्यांना सुखरूप मंदिरी आण व एकत्र सहभागितेचा आशीर्वाद तू आम्हाला दे. आमच्या प्रार्थना, रदबदल्या, मध्यस्थ्या आणि सोबतच आजचं पवित्र वचन आम्हा सगळ्यांसाठी आशीर्वादित कर व तुझं गौरव येथे बसलेल्या आम्हा प्रत्येकाच्या जीवनातून होऊ दे. तुझ्या पवित्र आत्म्याकरवी तू आम्हाला चालीव. प्रार्थना धन्य तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावाने केली म्हणून तू ऐक. आमेन. या आपण गीत गात प्रभू चरणापाशी जाऊया. यासाठी सेवा करण्यास वायर पुढे येईल आणि गीत गायनाची सेवा करेन. सर्वांना प्रभू येशूच्या नावात सलाम. या आजच्या आगमन समयाच्या 3ऱ्या रविवारी आपण सर्व परमेश्वराच्या मंदिरात त्याची भक्ती आराधना करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. यावेळेला आपण आपल्या जिवंत देवाची स्तुती करूया. समय नाताळाचा आहे, त्याच्यामुळे नाताळाची गीते आपण गाणार आहोत. पहा हो दूत कसे गाती, परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती. सर्व मिळून गाऊया गीत नंबर 55. विजय संगीत गीत नंबर 55.
रावे हीच निरंतर ते आम्हारुती पहा हो दूत कसे गाती पहा हो दूत कसे गाती परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती. त्याचप्रमाणे गीत नंबर 53 सुद्धा आपण गाऊया. ह्या गीतामध्ये सुद्धा येशू ख्रिस्ताच्या जन्मासंबंधाने उल्लेख आहे. पाया हा मंडळीचा या पाया हा मंडळीचा या गीताच्या चालीवर आहे. प्रारंभी शब्द होता वसत देवाशी.
वेगळ्या चालीत आम्ही हे गीत गात आहोत. सर्वांनी ऐकलेलं आहे तरी गाण्याचा प्रयत्न करा. येता का येता का बेतलहेमा येता का येता का बेतलहेमा येता का दूत संगे जय जयकार गगन भरित का दूत संगे जय जयकार गगन भरित का येता का बेतलहेमा येता का येता का बेतलहेमा येता का झाला का अपना अपन खुला का तन्मय झाला का अपना अपन खुला का या बाळाची ओळख पटुनी या बाळाची ओळख पटुनी ईश्वर दिसला का ईश्वर दिसला का दूत संग जय जयकार गगन भरित का दूत संग जय जयकार गगन भरित का येता का बेतलहेमा येता का येता का बेतलहेमा येता का हृदय भरला का तिकडे तिकडे उरला का हृदय भरला का तिकडे तिकडे उरला का ख्रिस्त माझे जीवन अक्षय ख्रिस्त माझे जीवन अक्षय निश्चय झाला का निश्चय झाला का दूत संगे जय जयकार गगन भरित का दूत संगे जय जयकार गगन भरित का येता का बेतलहेमा येता का येता का बेतलहेमा येता का यावेळेस आपण आपल्या जागेवर उभं राहू, प्रभूला सन्मान देऊ आणि गीत नंबर 59 यावेळेस आपण गाणार आहोत.
विजयसंगीत गीत नंबर 59. राजांचा हो राजा थोर, बेथलेहेमी जन्मला, प्रभूंचा तो प्रभू थोर, गव्हाणीत निजला.
बसूया. मी क्वायरला थांबायची विनंती करेन, कारण आज आपण आगमन समयाची तिसरी मेणबत्ती प्रज्वलित करणार आहोत. त्यासाठी प्रिय मंडळी, आपण आपल्या हातात पवित्र शास्त्र घ्या आणि 1 योहान याचा 2 अध्याय आणि 8वं वचन काढावं. सोबतच मान्य पाळक वर्गाला माझी विनंती असेल, कृपा करून आपण पुढे यावं, जेणेकरून आपण आगमन समयाची तिसरी मेणबत्ती प्रज्वलित करणार आहोत. सन्मान्य रेव्हरंड जे एच पठारे पाळक साहेब आगमन समयाची तिसरी मेणबत्ती प्रज्वलित करतील. तर प्रियांनो, आपण 1 योहान 2 अध्याय 8वं वचन आपल्या हातामध्ये काढून आपल्या जागेवर आपण उभं राहू. वचन 2 वेळा वाचू आणि 2 वेळा वाचल्यानंतर आपण क्वायर सोबत गीत गाऊ. आणि हे गीत होत असताना आपण जी मेणबत्ती आहे आगमन समयाची तिसरी मेणबत्ती ती प्रज्वलित करणार आहोत. तर आपण 1 योहान याचा 2 अध्याय आणि वचन 8 याचं वाचन करूया. एकत्र वाचन करू. तरी एक प्रकारे मी तुम्हाला नवी आज्ञा लिहितो, ती त्याच्या व तुमच्या बाबतीत खरोखर तशीच आहे. कारण अंधार नाहीसा होत आहे व खरा प्रकाश आता प्रकाशत आहे. पुन्हा एक वार वाचू. तरी एक प्रकारे मी तुम्हाला नवी आज्ञा लिहितो, ती त्याच्या व तुमच्या बाबतीत तशीच आहे. कारण अंधार नाहीसा होत आहे व खरा प्रकाश आता प्रकाशत आहे. क्वायर गीत गायन करेल. आपण जागेवर उभं राहू आणि पाळक साहेब मेणबत्ती प्रज्वलित करतील. ज्योत पेटवू आगमनाची, प्रभुराया येण्याची. ज्योत पेटवू आगमनाची, प्रभुराया येण्याची. गाऊया होसना, गाऊया होसना, होसना गाऊया, होसना गाऊया. ज्योत पेटवू आगमनाची, प्रभुराया येण्याची. ज्योत पेटवू आगमनाची, प्रभुराया येण्याची. गाऊया होसना, गाऊया होसना, होसना गाऊया, होसना गाऊया. धन्यवाद. बसूया आपण. आज आगमन समयाचा 3रा रविवार आहे आणि आगमन समयाचा 3रा रविवार हा संपूर्ण ख्रिस्ती जगतामध्ये आनंदाचा रविवार किंवा कॅन्डल ऑफ जॉय म्हणून प्रसिद्ध आहे. आजच्या सकाळी देवाच्या पवित्र वचनाचं आळीपाळीने स्तोत्रसंहितेचं वाचन करणार आहोत. त्यासाठी आपण स्तोत्रसंहिता 46 हे आपल्या पवित्र शास्त्रात काढूया. सेहेचाळीस नंबरचं स्तोत्र आपण काढू. आणि सगळ्यांना जर मिळालं असेल तर आपल्या जागेवर आपण उभं राहून या स्तोत्राचं आळीपाळीने वाचन करणार आहोत. देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य, मुख्य गवयासाठी कोराहाच्या मुलांचे टिपेच्या सुराने गावयाचे गीत. प्रभूच्या गौरवासाठी मी सुरुवात करतो. देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे, तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. सागराच्या लाटा गरजवून उसळल्या, त्यांच्या उचंबळण्याने पर्वत हालले तरी आम्ही भिणार नाही. त्या नगराच्या ठाई देव आहे, ते ढळावयाचे नाही. प्रभात होताच देव त्याला सहाय्य करील.
सेनाधीश परमेश्वर आमच्या बरोबर आहे. याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. तो दिगंतापर्यंत लढाया बंद करीतो. तो धनुष्य मोडितो, भाला तोडून टाकितो, रथ अग्नीत जाळून टाकितो. अकरावं वचन एकत्र वाचू. सेनाधीश परमेश्वर आमच्या बरोबर आहे. याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. उभे असतानाच आपला विश्वास आपण जाहीर करूया व प्रेषितांचा मतांगीकार एका सुरात आपण बोलूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवितो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला, पंतई पिलाताच्या वेळेस ज्याने दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभावर खिळले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृत लोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांचा सहभागीपणा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. धन्यवाद. बसा आपण. प्रियजन हो, पुन्हा एक वार आपण मध्यस्थी करूया. प्रभुचरणापाशी आपण जाऊया व नेहमीच प्रभूकडे जे आम्ही मागणं करीत आहोत, आमचा दयाळू देवबाप, आमच्या कल्पनेच्या पलीकडे आणि आमच्या विचारांच्या पलीकडे त्याचं सामर्थ्य आम्हाला विदित करीत असतो. आपल्या रदबदल्या प्रार्थना, उपकार, स्तुती आपण एकमेकांना म्हणून दाखवाव्या असं संत पौल म्हणतो. आजच्या सकाळी पुन्हा एक वार सर्व विषय घेत आपण प्रभुचरणी जाणार आहोत. SAMच्या सेवा कार्यासाठी प्रभूला धन्यवाद असो. माननीय अध्यक्षा, कार्यकारी संचालक, त्याचप्रमाणे संस्थेचे विश्वस्त या सगळ्यांना प्रभुदेवबाप कृपापूर्वक, विविध आपल्या शाखा आहेत, विविध शाखा प्रमुख आहेत, त्यांना प्रभुदेवबाप सहाय्य करो. यासोबतच वसतिगृह आहेत, चर्च आहे, मंडळीचे कार्यक्रम आहे, हे सगळे परमेश्वरासमोर ठेवत असताना आम्ही आजारी प्रियजनांची आज सकाळी आठवण करूया. आज आपण डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब यांची आठवण करूया. प्रभुदेवबाप त्यांना आरोग्य पुरवित आहे, आपली कृपा पुरवत आहे. परंतु डॉक्टर साहेबांच्या सल्ल्यानुसार त्यांना एकांतात राहणं आता गरजेचं आहे. तर मंडळीचं त्यांनी मनापासून आभार मानलं, कारण मंडळीतल्या प्रत्येक सभासदांनी पाळक साहेबांसाठी प्रार्थना केल्या. पाळक साहेबांचं ऑपरेशन चांगलं झालं, चांगलं आरोग्य प्रभुदेवबाप त्यांना देत आहे. तर तुम्हा सगळ्या प्रार्थनेची गरज आहे, तर त्यांच्यासाठी प्रार्थना करा, त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सध्या त्यांना एकांतात असणं गरजेचं आहे. म्हणून आपण ही गोष्ट लक्षात घेऊन आपल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक प्रार्थनेत पाळक साहेबांची आठवण ठेवा. सोबतच आपण सुभाष वळवी यांची आठवण करूया. सुभाष वळवी हे सध्या निम्स हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. प्रभुदेवबाप सुभाष वळवींना आरोग्य देव. सोबतच सतीश ठाकूर आहेत, सुरेश ठाकूर आहेत. या प्रियजनांना प्रभुदेवबाप आपलं आरोग्य आणि कृपापूर्व. सोबतच प्रियांनो, आपला 21वा वर्धापन दिन येणार आहे. वर्धापन दिनासाठी विशेष आपण प्रार्थना करूया. प्रभूचे दास सन्मान्य रेव्हरंड बथवेल गावित पाळक साहेब आपल्याकडे येतील. त्यांचं येणं देवबापाने आशीर्वादित करावं यासाठी प्रार्थना करूया. सोबतच गेल्या सप्ताहामध्ये जाधव कुटुंबियात विवाहविधी पार पडला. प्रभुदेवबापाने सहाय्य केलं, त्यासाठी देखील आभाराची प्रार्थना आज सकाळी आपण करूया. सगळ्या प्रार्थना विनंत्या घेऊन मी प्रार्थना करतो. आपण आपलं लक्ष परमेश्वराकडे लावा व आपणही आपल्या मनामध्ये प्रार्थना करा. आमच्या दयाळू देवबापा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुला उंचवितो, कारण की प्रभू, ही जी सुमधुर गीता आम्ही गायली, ही केवळ नाताळाचं पर्व नव्हे किंवा ख्रिस्त जन्मोत्सव नव्हे, तर ती ख्रिस्त जयंती रोजच आमच्या अंतःकरणामध्ये आणि आमच्या जीवनामध्ये कार्य करते. कारण की ख्रिस्ताचा जन्म आमच्या अंतःकरणामध्ये होतो, तो पश्चातापाकडे घेऊन जातो. अरे, प्रत्येक पश्चातापी व्यक्ती तुझ्यासमोर एक उपयोगी मानाचं पात्र बनत असतो. प्रिय परमेश्वरा, मनुष्य स्वभावात असल्यामुळे आम्हाला दररोज
तुझ्या पवित्र वचनाच्या द्वारे आमचं अंतकरण धुण्याची, त्याला स्वच्छ करण्याची गरज आहे. आणि त्यासाठी देवबापा तू पाळक वर्ग नेमलेले आहेस. त्यासाठी तू आम्हाला पवित्र शास्त्र आमच्या भाषेमध्ये दिलेलं आहे. एवढंच नव्हे तर प्रभू अशी साधनं तू आम्हाला दिलीत की जी साधनं वाचल्याने किंवा ऐकल्याने आमचा तुझ्यावरील विश्वास दृढ होतो व तुझ्या पवित्र वचनाची सेवा आज आम्हाला केव्हाही कुठेही मिळू शकते. आम्ही आभार मानतो ऑनलाईन प्रक्षेपणासाठी देखील. जे मंडळीतले प्रियजन, आजारी प्रियजन आपापल्या घरी उपासनेचा आशीर्वाद घेत आहे. प्रिय प्रभू, हे तांत्रिक युग आहे आणि या तांत्रिक युगाकडे आपण जात असताना, त्याचा एक भाग असताना अनेक गोष्टी आम्ही स्वतःच्या जीवनाला लागू करून घेतो, परंतु आमच्या विश्वासावरती त्याचा विपरीत परिणाम न होता सुपरिणाम होतोय असंही आम्ही आशा बाळगतो. प्रिय प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो SAMच्या सेवा कार्यासाठी, कारण की ज्या वेळेला कोणी काही विचार केला नाही शिक्षणाच्या बाबतीत, त्यावेळेला SAMने शैक्षणिक जीवनाचा विचार केला. ज्या वेळेला आरोग्याच्या समस्या उद्भवल्या, 100 वर्षापूर्वीची परिस्थिती पाहता प्रिय परमेश्वरा SAMने ती आरोग्याची सेवा दिली. वसतिगृह निर्माण करून आज या समाजाला चांगले ऑफिसर लोक दिले. एवढंच नव्हे तर एक चांगला समाज घडवण्यासाठी SAMने फार मोठी सेवा केलेली आहे. आमच्या पूर्वजांचं कष्ट आणि आमच्या पूर्वजांची मेहनत आम्ही विसरत नाही. जरी वेळेअभावी सगळ्यांची नावं घेणं परमेश्वरा आम्हाला शक्य नसलं, तरी प्रभू तुझ्या डायरीमध्ये ते नमूद केलेलं आहे असा आम्ही विश्वास बाळगतो. कारण की प्रभूमध्ये तुमचं श्रम व्यर्थ नाही असं तुझं वचन म्हणतं. म्हणून देवबापा, आज सकाळी आमच्या पूर्वजांची आम्ही आठवण करतो. चर्चेस आणि संस्थेसाठी ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचून दिलं, अशा प्रत्येक अधिकाऱ्यांची, प्रत्येक व्यक्तीची आम्ही आठवण करतो. कारण की प्रभू, शैक्षणिक क्षेत्र असो, आरोग्याचं क्षेत्र असो, सुवार्ता प्रचार असो, मंडळांची सेवा असो, किंवा कौटुंबिक जीवनाची बांधणी असो, किंवा विविध सामाजिक विषय असो, यामध्ये या मंडळीतल्या अनेक पूर्वजांनी आपली सेवा केलेली आहे. ते बापा, तेच आता आमच्यापर्यंत आलेलं आहे. आम्ही देखील ते पुढे नेत असताना तुझी कृपा दे, तुझा अनुग्रह दे. आमच्या अध्यक्ष महोदया, आमचे कार्यकारी संचालक, आमच्या संस्थेची विश्वस्त, यासोबतच विविध पदाधिकारी वर्ग, जो प्रभू संस्थेला एका उंच शिखरावरती घेऊन जात आहे. हा ग्राफ नेहमी वाढत आणि वाढत जात आहे, नेहमी वर आणि वर तो जात आहे. याच्या मागे दे बापा तुझी कृपा आणि तुझा अनुग्रह हा आहेच. एवढंच नव्हे तर दे बापा, अतिशय ज्ञानाने निपुण व अनुभवाने पारंगत असलेले अधिकारी तू आम्हाला दिलेले आहेस. दे बापा, तू त्यांच्यासोबत बोलतोस असा आमचा विश्वास आहे. कारण की प्रभू, ज्ञान हे तुझ्याकडून येतं. एवढंच नव्हे तर पुढील काळामध्ये काय घडावं हे तू आपल्या संदेष्ट्यांच्याद्वारे कळवत होतास आणि आमच्या पदाधिकारी वर्गांना ते तू कळवत आहेस व भविष्यकालीन सर्व व्यवस्था आशीर्वादित रीतीने होत आहेत. त्यासाठी आम्ही आभार मानतो. त्याचाच भाग म्हणून दे बापा, शैक्षणिक क्षेत्रामध्ये झालेली प्रगती, एवढंच नव्हे तर अनेक ठिकाणी शाखा उपस्थित होऊन त्या पुढे वाढाव्यात. सोबतच कॉम्प्लेक्सचं होणारं बांधकाम हे देखील दे बापा तू आशीर्वादित कर. चर्चेसच्या नूतनीकरणाचं कार्य प्रभू नव्याने हाती घेतलं जात आहे, ते देखील दे बापा तू आशीर्वादाचं असं होऊ दे. सोबतच दे बापा, जे विचार आणि कल्पना तू आमच्या पदाधिकारी वर्गांना दिलेल्या आहेस, त्या विचार आणि कल्पना तुझ्याकडून आहेत आणि त्या सिद्धीस जातील यामध्ये आम्ही शंका बाळगत नाही. कारण की प्रभू, जे आम्ही लिहितो त्याच्या पलीकडे तू आम्हाला देतोस व जे आम्ही प्रार्थितो त्याच्या पलीकडे तू आम्हाला आपली प्रचिती देतोस. SAM वर अशीच तुझी कृपा असू दे, असाच तुझा अनुग्रह असू दे. यासोबतच या जिल्ह्यामध्ये आमच्या सोबत असलेले अनेक प्रियजन तुझ्या गौरवी वचनाची सेवा करत आहे. शैक्षणिक, आरोग्य आणि सोबतच धार्मिक क्षेत्रामध्ये त्याही प्रियजनांचं या समाजाला घडवणं परमेश्वरा आशीर्वादाचं होऊ दे. प्रिय दे बापा, आम्ही मंडळांसाठी मनापासून आभार मानतो. अतिशय अनुभवी पाळक वर्ग तू आम्हाला दिलेस, वडील लोक तू आम्हाला दिले की ज्यांच्या मार्गदर्शनाने प्रभू मंडळीतला प्रत्येक व्यक्ती स्थिर होत आहे. प्रत्येक व्यक्तीला कार्यक्रम असो किंवा पवित्र ग्रंथाची माहिती असो, अतिशय सुंदर रीतीने आमचे पाळक वर्ग शिकवत आहे, सांगितलं जात आहे. आमच्या अध्यक्ष महोदयांच्या द्वारे विविध सभा भरवणे, मग महिला मंडळ, तरुण संघ, VBS, सोबतच विविध जे मंडळीचे कार्यक्रम आहे, गृहसनाच्या सोबतच दे बापा विविध कार्यशाळा आहेत. वर्षभरामध्ये त्या सगळ्या तू आशीर्वादित केल्यास आम्ही त्यासाठी आभार मानतो. आणि आता या सरत्या वर्षाकडे गेल्या येत्या 2-3 रविवारमध्ये आम्ही जाणार आहोत. परंतु या सरत्या वर्षाकडे पाहत असता आम्ही आमच्या मंडळांच्या सेवा कार्यासाठी तुला धन्यवाद देतो. अतिशय चांगले प्रचारक आमच्याकडे आले, ज्यांच्या प्रचाराने अनेकांची मनं दे बापा तुझ्याकडे वळलेली आहे असा आम्ही विश्वास बाळगतो.
प्रार्थना करतो दे बापा, मंडळांची सेवा आशीर्वादित कर. मंडळांचे पाळक वर्ग, मंडळांचे सुवार्तिक, मंडळांचे अध्यक्ष, मंडळांचे खजिनदार आणि सचिव, मंडळीमध्ये सेवा करणारं पंचमंडळ, यासोबतच दे बापा विविध विभाग आहेत त्या विभागांचे प्रमुख. आम्ही आमच्या संडे स्कूल शिक्षकांसाठी आणि महिला वर्गासाठी आभार मानतो. संडे स्कूलचे शिक्षक आणि शिक्षिका, सोबतच तरुण संघाचे अध्यक्ष आणि अध्यक्षा, सोबतच महिला मंडळाची सेवा आणि त्यांचे अध्यक्ष व त्यांचे सदस्य. देवबापा, एका उत्साहाने हे सर्व प्रियजन सेवा करीत आहे. त्यांचा उत्साह पाहून प्रभू आम्हा मंडळीतील प्रत्येकाला एक धैर्य मिळतं आणि आम्हा प्रत्येकाला एक स्फुरण मिळतं की आम्ही देखील मंडळीसाठी उपयोगी आणि मानाची सेवा करावी. म्हणून देवबापा, येत्या दिवसांमध्ये जेही कार्यक्रम आखले गेलेले आहेत, हे आखले गेलेले सगळे कार्यक्रम देवबापा तू आशीर्वादित कर व त्याद्वारे तुझा गौरव होऊ दे. सोबतच देवबापा, तुझी सुवार्ता सांगणं हे आमचं कर्तव्य आहे. प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावरती जन्मास आला हे सांगणं आमचं काम आहे. आणि म्हणून देवबापा, प्रत्येक माध्यमाच्या द्वारे आम्ही हे करीत असताना हे सेवा कार्य प्रभू तू आशीर्वादित कर. व 16 तारखेला निम्सच्या दवाखान्यात देवबापा, तुझ्या प्रिय विश्वासणाऱ्यांनी जी सुवार्ता सांगण्याची संधी निर्माण केलेली आहे, त्याही कार्यक्रमाला आज सकाळी आम्ही तुझ्यासमोर ठेवतो आणि प्रार्थना करतो की तोही कार्यक्रम आशीर्वादित कर. सोबत देवबापा, आमची प्रार्थना आहे आमच्या शाळेसाठी. प्रिय देवबापा, शाळा फार प्रगती करत आहे. आमचे विद्यार्थी यश संपादन करत आहे. मग स्पोर्ट्स असो किंवा शैक्षणिक सेवा असो, देवबापा, अतिशय निपुण असे शिक्षक वर्ग तू आम्हाला दिलेस. व या सगळ्यांची व्यवस्था सांभाळत असताना व एकसूत्रीपणा आणून ही व्यवस्था कधीच न डळमळीत होता अतिशय चांगली ठेवत असताना आमचे सर्व प्राचार्य वर्ग, आमचे सर्व पर्यवेक्षक, देवबापा, तू त्यांचा सहाय्यकर्ता होतोयस म्हणून आम्ही आभार मानतो. आमच्या स्कूल कमिटीसाठी आम्ही तुझी स्तुती करतो, कारण की त्यांना विजन आहे. कारण की हे क्षेत्र IT चं क्षेत्र आहे. दररोज कम्प्युटर क्षेत्रामध्ये नवीन नवीन कार्यक्रम येत आहेत, नवीन नवीन गोष्टी पुढे येत आहेत. आणि असं असताना आमच्या विद्यार्थ्यांसाठी सायन्स लॅब असणं, कम्प्युटर लॅब असणं आणि विविध तांत्रिक गोष्टींचा पुरवठा असणं, देवबापा, आमच्या प्राचार्यांनी त्या सगळ्या गोष्टी हेरल्या आणि ह्या सगळ्या गोष्टींची व्यवस्था करून शाळेला ज्या उंच शिखरावर नेलं त्यासाठी आम्ही आभार मानतो. नव्याने आता ॲडमिशन सुरू झालेले आहेत. आमची प्रार्थना आहे देवबापा, विद्यार्थी संख्या तू आम्हाला दे आणि विद्यार्थ्यांच्या द्वारे शाळा गजबजून जाऊ दे व विद्यार्थ्यांच्या उत्साहाने त्यांच्या शैक्षणिक जीवनाला एक नवं मार्गदर्शन तू कर. शिक्षकेतर कर्मचारी देखील देवबापा मेहनत करीत आहे, कष्ट करीत आहे. त्यांची सेवा देवबापा आशीर्वादाची कर. वसतिगृह खूप सुंदर आहे, त्यासाठी आम्ही आभार मानतो. कारण कितीतरी पिढ्या त्या ठिकाणी शिकले. आई वडील ज्या वसतिगृहात शिकले, आज त्यांची लेकरं त्या ठिकाणी शिकत आहे आणि त्यांची नातवंड सुद्धा ह्या शाळेत आणि या वसतिगृहात शिकत आहे. देवबापा, हा आशीर्वाद याच्यासाठी आहे कारण की त्यांनी अनुभव घेतला की या ठिकाणी विश्वासार्हता आहे व या ठिकाणी शिस्त आहे. आणि म्हणूनच देवबापा, प्रत्येक हॉस्टेल वॉर्डन, हॉस्टेल सुप्रिटेंड आणि त्यांचे सर्व सहकारी सगळ्यांसाठी आम्ही प्रार्थना करतो. कारण की प्रभू, हे कार्य फार मोठं आहे, मोलाचं आहे. 24 तास डोळ्यात तेल घालून करण्याची ही सेवा आहे. आणि प्रभू, यामध्ये आमचे सर्व कर्मचारी फार उत्साहाने हे कार्य करत आहे म्हणून आम्ही आभार मानतो. अनेक वेळेला धावपळ आहे, अनेक वेळेला व्यवस्था आहे, परंतु देवबापा, या सगळ्या व्यवस्था अतिशय चोख आणि चांगल्या रीतीने पार पाडल्या जात आहे. मुलांचं वसतिगृह, मुलींचं वसतिगृह आणि विविध आमच्या सर्व या शाखेंना, जे नंदुरबार व नंदुरबारच्या बाहेर असलेल्या ज्या शाखा आहेत त्या सगळ्यांना देवबापा तू आशीर्वादित कर व वसतिगृहाच्या द्वारे जी साक्ष निर्माण झालेली आहे ती अधिक आणि अधिक आशीर्वादाची अशी होऊ दे. प्रिय प्रभू, सेंट्रल ऑफिसच्या सेवा कार्याला आशीर्वादित कर, कारण की संस्थेचं मध्यवर्ती ते कार्य आहे आणि संस्थेच्या द्वारे होणारं हे कार्य मध्यवर्ती क्षेत्रामधून होत आहे. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीची व्यवस्था त्या ठिकाणी चांगली राखली जाऊ दे. जे बंधू त्या ठिकाणी सेवा करीत आहे त्यांचं समर्पण तुला ठाऊक आहे प्रभू. त्या प्रत्येकाचं कामकाज आशीर्वादाचं कर व काम करण्यासाठी लागणारी शक्ती, सुबुद्धी आणि ज्ञान दे. आम्ही बाहेरगावी शिकणाऱ्या प्रिय लेकरांची आठवण करीत आहोत. आज आम्ही बंधू जोशवा आणि बंधू अभिषेक यांची आठवण करतो. परदेशामध्ये असलेलं त्यांचं शैक्षणिक जीवन प्रभू तू आशीर्वादित कर. यासोबतच त्यांचं तारुण्यातलं जीवन देवबापा आशीर्वादाचं असं होऊ दे. तुझं वचन म्हणतं की तू मनोरथ पूर्ण करणारा परमेश्वर आहे. देवबापा, जे मनोरथ तू त्यांच्यासाठी आखून ठेवलेले आहे ते तू सिद्धीस जाऊ दे व या प्रिय बंधूंची सेवा आणि शैक्षणिक जीवन आशीर्वादाचं कर. आमचे सर्व डॉक्टर आणि सर्व नर्सेस, पोलीस दलामध्ये सेवा करणारे बंधू आणि भगिनी, सोबतच वैद्यकीय कर्मचारी, देवबापा, सगळ्यांची आम्ही आठवण करतो. कारण की या समाजाचं फार मोठं सेवा कार्य त्यांच्या हातामध्ये आहे. ज्या वेळेला रोगी व्यक्ती दुखनाईत असतो, सर्व प्रकारे हतबल आणि निराश झालेला असतो,
अशांना योग्य उपचार देऊन त्यांना पुन्हा उभं करणं, त्यांना शक्ती आणि बळ देणं. देवबापा, आमचे डॉक्टर लोक त्यासाठी कटिबद्ध आहे. आमच्या मंडळीतली अनेक प्रिय लेकरं डॉक्टर झालेली आहेत, काही प्रशिक्षण घेत आहेत. देवबापा, त्यांचं शैक्षणिक जीवन तू आशीर्वादित कर व एक चांगली शिक्षित मंडळी तू आम्हाला दिलेली आहे. पुढची पिढी एक चांगली शिक्षित पिढी तू आम्हाला दिलेली आहे. या पिढीला देखील देवबापा शैक्षणिक क्षेत्रामध्ये तू बळ दिलंस म्हणून आम्ही आभार मानतो व पुढच्या पिढीलाही तू आशीर्वादित कर. यासोबतच विविध क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्ये आमच्या मंडळीतले लेकरं शैक्षणिक जीवनाला समर्पित करून सेवा करीत आहे किंवा शिक्षण घेत आहे. काही लेकरं जॉब करत आहे, त्यांचं जॉबचं जीवन देवबापा आशीर्वादित कर व त्यांचे भविष्यकालीन सर्व मार्ग तू मोकळे करावे. आज मंडळी म्हणून आम्ही प्रार्थना करतो. पोलीस दलाची सेवा आशीर्वादाची होऊ दे. सरकारी ऑफिसेस आहेत, निमसरकारी आहेत, काहींचा आपला स्वतःचा व्यवसाय आहे. मंडळीतल्या या प्रत्येक सभासदाला आम्ही तुझ्या हाती देतो आणि प्रार्थना करतो देवबापा, त्यांच्या व्यवसायावर बरकत दे, त्यांचं सेवा कार्य चांगलं होऊ दे. सोबत देवबापा, आमच्या देशावर आम्ही प्रेम करतो व या देशासाठी नेहमीच तुझ्याकडे प्रार्थना करीत आहोत व या देशाचं देणं लागतं म्हणून आमच्या प्रार्थना देवबापा नेहमी आमच्या देशासाठी आहे. देवबापा, आमचे माननीय पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ, ज्या प्रिय महाराष्ट्रात आम्ही आहोत, आमचे माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळासाठी, आणि ज्या जिल्ह्यामध्ये देवबापा आम्ही वास्तव्यासाठी आहोत, आमच्या जिल्हाधिकारी आणि त्यांच्यासोबत असलेल्या पदाधिकारी वर्गांसाठी आज नव्याने आम्ही प्रार्थना करीत आहोत. सुव्यवस्था राखली जाऊ दे व देशाची जी प्रगती होत आहे ती तू आशीर्वादित कर. सैनिकांची, सैन्य दलांची आम्ही आठवण करतो. सोबतच विविध क्षेत्रामध्ये विविध ज्या सेवा केल्या जात आहे, हा देश प्रगतीच्या वाटेवरती पुढे जात आहे, त्यासाठी आम्ही धन्यवाद देतो आणि प्रार्थना करतो की तुझी सुबत्ता नांदू दे. आमच्या जिल्ह्यासाठी प्रार्थना आहे प्रभू. अचानक आता थंडी वाढलेली आहे, त्याच्यामध्ये आजारी पडण्याचं प्रमाण खूप सारं झालेलं आहे आणि म्हणून देवबापा चांगलं आरोग्य असावं यासाठी नागरिकांनाही तुझी कृपा दे व शासनालाही आपल्या सर्व व्यवस्था चालवण्यासाठी लागणारा अनुग्रह परमेश्वरा तू पुरीव. प्रिय देवबापा, आमच्या मंडळीत आजारी जे प्रियजन आहे त्यांची आम्ही नित्य आठवण करत आहोत, आज देखील करतो. आम्ही मालतीबाई वळवी, ज्योतिताई नाईक, जुलियाना अक्का गायकवाड, सुरेश ठाकूर यांची आठवण करतो. देवबापा, या प्रियजनांना आरोग्य दे. सोबतच आनंदीबाई जयकर आहेत, सापाबाई शिंदे आहेत, राजेंद्र बोरा, अरुणा सुतारी आहेत, कामिना गायकवाड आहे, कांता सिस्टर, लताबाई वळवी, विनोद वळवी, वसंत पाडवी आणि पाडवी आंटी आहेत. देवबापा, या उभयतांसाठी देखील आमची प्रार्थना आहे. वृद्धापकाळात तू त्यांना आपला आरोग्याचा, कृपेचा वर्धहस्त दे. आम्ही शिरसाट सरांच्या आरोग्यासाठी उपकार स्तुतीची प्रार्थना करतो व जी साक्ष त्यांच्या जीवनातून आम्हाला ऐकायला मिळते, खरंच देवबापा तू मंडळीच्या प्रार्थना ऐकतोस, ही एक जिवंत साक्ष त्यांच्याकडून आम्हाला मिळते. त्यासाठी आम्ही आभार मानतो आणि आजच्या सकाळी आभाराची प्रार्थना आम्ही तुझ्या चरणापाशी करतो. सोबतच आम्ही सुभाष वळवी यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो. निम्स दवाखान्यामध्ये त्यांचा होत असलेला उपचार देवबापा आशीर्वादाचा असा कर व त्यांना लवकर बरं वाटू दे आणि कृपा पुरव. सोबतच जेहरसिंग वसावे आहेत, त्यांना देवबापा आपली कृपा दे, आपलं आरोग्य दे. औषध उपचार घेत असताना त्यांच्यासोबत तू राहा. सोबतच आम्ही श्री पी डी लवणे यांची आठवण करतो. सुवार्ताबाई मसीदास यांची आम्ही आठवण करतो देवबापा. शमुएल ठाकरे या बंधूची आठवण करतो. या सर्व प्रियजनांना चांगलं आरोग्य दे, आपली कृपा आपल्या स्वर्गीय भांडारातून देवबापा तू पुरीव. आम्ही नलिनीबाई मोजेस, आनंदीबाई पवार, सुप्रभाबाई नाथानी आणि सुशी अक्का यांची आठवण करतो. मंडळीतले हे वडील प्रियजन आहे प्रभू, थंडी वाऱ्याच्या दिवसात या सगळ्यांना चांगलं आरोग्य दे. आम्ही पद्माबाई साळवे, दुर्गाबाई वळवी, कौशल्याबाई सोनेरी, लवणे आंटी आहेत, चांदेकर सिस्टर आहेत. सोबतच आम्ही शिंपी सिस्टरांसाठी प्रार्थना करतो. देवबापा, या सर्व प्रियजनांना चांगलं आरोग्य लाभू दे व त्यांच्या आरोग्यदायी जीवनाद्वारे तुझा गौरव होऊ दे. पुन्हा देवबापा आम्ही प्रार्थना करतो कारण की तू आमच्या प्रार्थना ऐकतोस आणि त्यांना उत्तर देतोस, हा दृढ विश्वास आमचा आहे. कारण याकोबाच्या पत्रामध्ये तू म्हटले आहे की विश्वासाची प्रार्थना कार्य करण्यात प्रबळ असते. आणि म्हणूनच देवबापा आम्ही रेव्हरंडजी जयकर पाळक साहेबांसाठी संपूर्ण मंडळीने वैयक्तिक रीतीने अनेकांनी प्रार्थना केला. त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर पाळक साहेबांचं ऑपरेशन चांगलं झालं म्हणून आम्ही आभार मानतो. आता या विश्रांतीच्या वेळामध्ये तू त्यांना आपली कृपा दे, आपला अनुग्रह दे, चांगला आरोग्य दे बापा. आपल्या स्वर्गीय भांडारातून तू त्यांना पुरीव व जे गौरवी सेवा कार्य त्यांनी मंडळीसाठी केलेलं आहे त्याची आठवण तू कर परमेश्वरा. व जो प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे त्याचा उपयोग येणाऱ्या पिढीसाठी व्हावा, यासाठी पाळक साहेबांना आपलं आरोग्य आणि आपली कृपा पुरीव. सोबतच आम्ही सतीश ठाकूर, सुरेश ठाकूर, संजोग कालू या प्रियजनांची आठवण करतो. देवबापा, या प्रियजनांना आपलं आरोग्य दे, आपली कृपा पुरव देवबापा. डॉक्टरांचे औषध उपचार तू आशीर्वादित कर व या प्रियजनांचे बरं होण्याद्वारे तुझं गौरव होऊ दे. प्रिय देवबापा, आम्ही 21व्या वर्धापनाकडे जात आहोत. तुला धन्यवाद देतो कारण की गेली 21 वर्ष तू आमच्या सोबत आहेस.
आणि या इमारतीच्या बांधकामाची जी सुंदर साक्ष अवघ्या 4 महिन्यामध्ये प्रभू तू आम्हाला आमच्या प्रार्थनेचं उत्तर दिलंस. यासाठी दे बापा ज्या आमच्या मान्यवरांनी कष्ट केलं, आज प्रभू ते तुझ्यामध्ये झोपी जरी गेलेले असले तरी आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही प्रेमदासजींची आठवण करतो व त्यांच्यासोबत असलेल्या संपूर्ण कमिटीची आठवण करतो. त्यांचं सेवा कार्य आम्ही आठवतो दे बापा, ते तू आशीर्वादित केलेलं आहेस व या इमारतीच्या द्वारे आपली साक्ष त्यांनी आमच्यासाठी ठेवून गेलेले आहेत. आणि म्हणूनच दे बापा येणारा जो वर्धापन आहे तो अतिशय आशीर्वादित होऊ दे, अनेकांना त्याद्वारे आशीर्वाद लाभू दे. दे बापा आम्ही सन्माननीय रेव्हरंड बथवेल गावित पाळक साहेबांसाठी आभार मानतो. तुझ्या पवित्र वचनाचं अगाध ज्ञान प्रभू तू त्यांना दिलेलं आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये अनेकांना पवित्र शास्त्र शिकवण्याची सेवा आणि युनियन बिब्लिकल सेमिनरीच्या द्वारे प्रभू त्यांचं सेवा कार्य अनेक विद्यार्थ्यांसाठी तू आशीर्वादित करत आहे. इतका चांगला स्कॉलर व्यक्ती प्रभू तुझ्या वचनाच्या सेवेसाठी आमच्याकडे आहे. म्हणून येणाऱ्या वक्त्यांचं येणं प्रभू तू आशीर्वादित कर. त्यांच्याकडून होणारी वचनाची सेवा आशीर्वादाची होऊ दे आणि खऱ्या रीतीने पवित्र शास्त्र काय सांगतं हे वर्धापन दिनी वर्धापनाचा आशीर्वाद तुझ्या पवित्र वचनाच्या द्वारे दे. पाळकसाहेब तयारी करीत असताना तू त्यांच्यासोबत बोल आणि तुझा पवित्र आत्मा त्यांना चालीव. सोबतच गेल्या सप्ताहात जाधव परिवारामध्ये जो विवाहविधी झाला त्यासाठी आम्ही आभार मानतो आणि प्रार्थना करतो. जाधव परिवार, पंडित परिवार यांना तुझी कृपा दे, अनुग्रह दे व या 9 दाम्पत्यांना तुझी कृपा तू पुरीव. विनीत आणि सुचेता या प्रिय तरुणांसोबत तू राहा. त्यांचं वैवाहिक जीवन दे बापा तू आशीर्वादाचं असं कर. सोबत दे बापा आम्ही प्रार्थना करतो आता लवकरच नाताळाचे कार्यक्रम विविध मंडळांमध्ये आम्ही करणार आहोत. हे सर्व नाताळाचे कार्यक्रम अतिशय आशीर्वादित होऊ दे. आणि हे सर्व कार्यक्रम करत असताना आमचे शिक्षक वर्ग पडद्याच्या मागे खूप कष्ट करणार आहेत. आमची प्रिय लेकरं वचन पाठांतर करणं, डान्स करणं किंवा इतर गोष्टी करणं हे सगळं करणार आहे. आमचं महिला मंडळ, आमचं तरुण संघ दे बापा यासाठी आमचे तरुण संघाध्यक्ष जे कष्ट आणि मेहनत करीत आहे दे बापा त्या सगळ्यांना तू दृश्य स्वरूपाने आण व महिला मंडळाच्या द्वारे, तरुण संघाच्या द्वारे, संडे स्कूलच्या द्वारे, शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थ्यांच्या द्वारे होणारे कार्यक्रम अतिशय आशीर्वादाचे असे कर. मंडळीचं एकत्र मिळणं, एकत्र कार्यक्रम करणं, मग ते आनंद मेळावा असो किंवा सायंकाळचे कार्यक्रम असो, मंडळीचं सहभोजन घेणं असो, कितीतरी गोष्टी आहेत परमेश्वरा, त्या सगळ्या आशीर्वादित व्हाव्यात अशी मोठ्या विश्वासाने आम्ही प्रार्थना करतो. कारण की प्रार्थनेचं उत्तर आम्हास ठाऊक आहे. आज जमलेली सर्व मंडळी मोठ्या विश्वासाने देवबापा प्रार्थना करीत आहोत. होणारं हे कार्य आशीर्वादित कर व होणारे सर्व कार्यक्रम अतिशय चांगले असे होऊ दे. सोबतच मागील दिवसामध्ये तू आमच्या शाळेला आपली कृपा पुरवलीस, आलेल्या समितीलाही तू सहाय्य केलंस, म्हणून आम्ही आभार मानित प्रार्थना करतो. आमची शाळा, आमची वसतिगृह, आमच्या चर्चेसच्या सेवा, आमचं संडे स्कूल, तरुण संघ, महिला मंडळ, मंडळीचे कार्यक्रम आणि मंडळीत होणारं प्रत्येक कार्य, आजारी प्रियजन आणि आमच्या मंडळीतली तरुण लेकरं आणि त्यांचे भविष्यकालीन सर्व मार्ग देवबापा तुझ्या हाती आम्ही देतो. या सर्व स्वाच्याद्वारे तुझं गौरव होऊ दे. व जसं आज आम्ही आनंदाचा रविवार किंवा आगमन समयाची 3री मेणबत्ती प्रज्वलित करीत आहोत, आम्हा प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये तुझा तो आनंद नव्याने तू दे. सारा आदर मान महिमा दे बापा तुला असो. ही प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सुमधुर नावात केली म्हणून तू ऐक. आमेन. प्रियजन हो, यावेळेला आपण दानार्पण घेणार आहोत. दानार्पणासाठी क्वायर पुढे येईल व गीत गायनाची सेवा करेन. विजय संगीत गीत नंबर 148 यावेळेस आपण काढूया. गीत नंबर 148.
आजच्या दानार्पणासोबत ज्या प्रियजनांचे जन्मदिवस आहे, आपण आपल्या जागेवर उभं राहू शकतात. आपणासाठी प्रार्थना करण्यात येईल किंवा पुढे आपण येऊ शकतात. माझ्याकडे असलेल्या माहितीप्रमाणे आज श्री हेमदीप वसावे सर आणि सौ चेतना नाईक मॅडम यांचा जन्मदिवस आहे. प्रभुदेव बाप या प्रियजनांचे जन्मदिवस आशीर्वादित करो. सोबतच चेतना नाईक मॅडम यांच्या आरोग्यासाठी देखील आपण प्रार्थना करूया. सोमवारी जॉयसी शिंदे, प्रकाश जानवे आणि मंजुळा नितीन चंदनशिव. मंगळवारी सौ जयवंतीबाई रूपसिंग वळवी, सौ सुचेता संजय जाधव पंडित. गुरुवारच्या दिवशी अविनाश सोनेरी सर, वंदना प्रकाश जानवे, सोनल अतुल ठाकूर आणि सौ उषा आगमने. शुक्रवारी निखिल अरुण खरे, प्रीती शिरील सहाने आणि शनिवारी अनुष मनोज गायकवाड. या प्रियजनांचे जन्मदिवस आहे. मंडळीच्या वतीने आपणाला शुभेच्छा. सोबतच दयामणी एस गायकवाड यांच्याकडून दशमांश आहे, तो मी प्रभूच्या भांडारात अर्पण करतो. सोबतच संदीप पाडवी आणि वसंत पाडवी यांचा दशमांश आहे. सोबतच डॉक्टर किसन पावरा सरांकडं व कुमारी अदिती पावरा यांच्याकडून दान आहे वर्धापन दिनाचं, त्यांनी आता दिलेलं आहे, तेही मी प्रभूच्या भांडारात अर्पण करतो. संजय एस जाधव सरांकडून या परिवाराकडून उपकार स्तुतीचं दान आहे, ते मी प्रभूच्या भांडारात अर्पण करतो. सोबतच मुकेश लोस्मा वळवी यांच्याकडून डिसेंबर महिन्यासाठीचा दशमांश आणि उपकार स्तुतीचं दान आहे. मारिया जाधव आणि अरविंद जाधव यांच्याकडून वाढदिवसानिमित्ताने उपकार स्तुतीचं दान आहे. सौ उषा सुरेंद्र वळवी यांच्याकडून दशमांश आणि उपकार स्तुती ही आहे, ती मी प्रभूच्या भांडारात अर्पण करतो. सकुबाई नाईक बेथेल कॉलनी यांच्याकडून दशमांश आहे आणि सोबतच वर्धापन दिनाचं दान आहे सुरेंद्र भिका वळवी यांच्याकडून, ते देखील मी प्रभूच्या भांडारामध्ये अर्पण करतो. मी आदरणीय रेव्हरंड जी एच पठारे पाळकसाहेब आपणाला विनंती करणार आहे, वाढदिवसाच्या या प्रियजनांसाठी आपण पुढे येऊन प्रार्थना करावी. प्रार्थना करू आपण. स्वर्गीचे जिवंत प्रभू, आम्ही तुला मनापासून धन्यवाद देतो. आज सकाळी पुन्हा एक वार तुझ्या पवित्र मंदिरामध्ये तुझ्या आराधना करण्याची आम्हाला संधी दिली आणि तू जो आमचा अनादि अनंत परमेश्वर, ज्याची आम्ही स्तुती भक्ती आराधना केली पाहिजे, असा थोर देव आम्हाला लाभलेला आहे. आज आम्ही आत्म्याने खरेपणाने तुझी भक्ती आराधना करत असताना देवापा कॉयरला तुझी कृपा पुरवलीस आणि त्यांच्या समेत मंडळी म्हणून आम्ही तुझी स्तुती केलेली आहे. हे परमेश्वर पित्या, तू स्तुतीस अत्यंत पात्र आहे. स्वर्गात अहोरात्र केवळ स्तुती आणि केवळ स्तुती तुझे दिव्यदूत करत आहेत. त्या पलीकडे आम्हा मानवांची तुला स्तुती अति प्रिय आहे. म्हणून देवापा आज सकाळी पुन्हा तुला उंचावितो, स्तवितो, धन्यवाद देतो. आज आम्ही तुझे आभार मानतो. देवापा, तू खरोखर चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे. जी आमच्यावर दया प्रगट केली, त्या दयेमध्ये तू आम्हाला चांगलं जीवन दिलंस, आरोग्य दिलंस आणि या जिवंतांच्या भूमीवर तू जीवन ठेवलं, याबद्दलही आम्ही तुझे आभार मानतो. आणि प्रभू, तुझं वचन सांगतं की केवळ जिवंत आणि केवळ जिवंतच तुझी स्तुती करू शकतात. कारण प्रभू, जे गर्तेत गेलेले आहेत ते स्तब्ध आहेत. आणि प्रभू, आम्हाला ही संधी दिली, तुझे आभार मानतो. म्हणून आमच्या जीवात जीव असेपर्यंत आम्ही सदैव तुझी स्तुती करावी, ही तुझी इच्छा आहे. आज सकाळी आम्ही देण्याच्याद्वारे देखील तुझी स्तुती करू शकतो. म्हणून देवापा, आम्ही तुझ्यावर प्रेम करत आहोत हे प्रगट करण्यासाठी, तुझ्या आज्ञा आम्ही पाळत आहोत हे दाखवण्यासाठी प्रभू, तू आम्हाला तुझ्या वचनात जी आज्ञा दिलेली आहे की प्रभू, आम्हाला दिलेल्या सर्व उत्पन्नामधून तुला दशांश अर्पण करावा. आणि नवीन कराची शिकवण आम्हाला त्या पलीकडे आहे. आम्ही स्वसंतोषाचं अर्पण तुला द्यावं आणि मासोदोनियाच्या मंडळांसारखं शक्ती पलीकडं अतिशय दारिद्र्यात असतानाही त्यांनी मोठ्या औदार्याने तुझ्या कार्याला दिलं. हे परमेश्वरा, तो वरदस्त आम्हा सर्वांवर दे आणि आम्हाला ख्रिस्तीपणामध्ये घेण्यापेक्षा देण्यात हा खरा आनंद वाटू दे. आणि म्हणून प्रभू, ज्या प्रियांनी विश्वासूपणाने आपला दशांश नाना प्रकारच्या देणग्या तुझ्या भांडारात आणलेल्या आहेत, अनेकांच्या जीवनात वेगळं कार्य केलेलं आहे आणि त्याबद्दल प्रभू त्यांनी उपकारस्तुतीची दानं तुझ्यासमोर अर्पण केलेले आहे. आम्ही हे सर्व दानार्पण, हा दशांश उपकारस्तुत्या तुझ्या चरणापाशी वाहतो. प्रभू, त्याचा तू स्वीकार कर. ज्यांनी दिलं त्यांना अधिक आशीर्वाद दे आणि प्रभू, आम्हा सर्वांना तुझ्या आशीर्वादाने भरून टाक. हे दान ज्या भांडारात जाईल ते भांडार समृद्ध कर
आणि यामधून अनेक पवित्र जनांच्या गरजा भागून तुझ्या सुवार्थेच्या कार्यासाठी त्याचा लाभ होऊ दे. पुन्हा एक वार प्रभू आम्ही आज सकाळी या आनंदाच्या पर्वामध्ये या तिसऱ्या आगमन समायात या रविवारी त्या स्वर्गीय आनंदाचा विचार करत असताना तू या जगाला खरा आनंद देण्यासाठी आलेला आहेस. आणि म्हणून प्रभू जो आनंद ज्या ज्या प्रियांना त्या काळात झाला, आम्ही प्रार्थना करतो की होणारा जो स्वर्गीय आनंद त्याची प्राप्ती आम्हालाही तू दे. तुझ्या दासाला प्रभू तुझं वचन गाजवण्यासाठी लागणारी कृपा दे, आत्म्याचा दुप्पट वाटा दे आणि त्यांच्या मुखातून येणारं वचन आम्हा सर्वांसाठी आत्मा आणि जीवन होऊ दे. ज्या प्रियांचे या सप्ताहामध्ये जन्मदिवस आहे त्या सर्वांची आम्ही आठवण करतो. हेमदीप वसावे, चेतना नाईक मॅडम, जयश्री शिंदे, प्रकाश जानवे, मंजुळा नितीन चंदशू, जयवंतीबाई रूपसिंग वळवी, सुचिता संजय जाधव, अविनाश सोनेरी, वंदना प्रकाश जानवे, सोनल अतुल ठाकूर, उषा आगमने, निखिल अरुण खरे, प्रीती शिरील साने, अनुष मनोज गायकवाड या सर्व प्रियांना आम्ही तुझ्या समोर ठेवतो. या जन्मदिनाप्रित्यर्थ तू देव केलेले आशीर्वाद तू त्यांना दे. तुझ्या उजव्या हातामध्ये असलेला दीर्घायुष्याचा आशीर्वाद आणि तुझ्या डाव्या हातामध्ये असलेला धन आणि ऐश्वर्याचा आशीर्वाद देऊन त्या सर्वांना तू संपन्न कर. आणि या जन्मदिनी या सर्वांनी तुझं स्मरण करावं, आपलं जीवन तुला द्यावं आणि प्रभू त्यांच्या जीवनाच्या द्वारे तुझं गौरव व्हावं अशी आम्ही प्रार्थना करतो. या जन्मदिनाचा आनंद द्विगुणित बहुगुणित कर आणि होऊ दे की प्रभू आमच्या या प्रियांच्याद्वारे तुला गौरव मिळू दे. आज मंडळी म्हणून आम्ही एकत्र आलो असताना आज आमचं एकत्र मिळणं तुझ्या गौरवार्थ होऊ दे. पुन्हा एक वार धन्यवाद देत ह्या दानार्पणासोबत आमचं जीवनही तुला समर्पित करतो. तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. थोडक्यात अजून प्रार्थना करूया. चेतना नाईक मॅडम यांना प्रभुदेवा आरोग्य देव. हे सेनाधीश परमेश्वर पित्या, आम्ही तुझ्या चरणापाशी येतो. तू वधस्तंभावरती आम्हासाठी रक्त सांडस व आम्हाला नवजीवन दिलंस. एवढंच नव्हे तर आजारापासून मुक्ती दिलीस. आम्ही चेतना नाईक मॅडम यांच्यासाठी प्रार्थना करतो. प्रभू त्यांचे औषध उपचार आशीर्वादित कर, त्यांना चांगलं आरोग्य दे व पुन्हा एक वार त्यांच्याद्वारे होणारी गौरवी सेवा, शाळेसाठी, क्वायरसाठी, संडे स्कूलसाठी देवबापा खूप खूप आशीर्वादित कर व त्यांच्या आरोग्यदायी जीवनाद्वारे प्रभू तू गौरवीला जा. सारा आदर तुला असो. प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने केली म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजन हो, या दिवसांमध्ये जी नाताळाची कार्यक्रम पत्रिका तुम्हा सगळ्यांना दिलेली आहे, कृपा करून आपण त्याच्यामध्ये बघू शकता किंवा व्हॉट्सॲपवर आपणाला दिलेली आहे, त्यामध्ये आपण बघूया. सुवार्थालय चर्च नंदुरबार ख्रिस्त जन्मोत्सव कार्यक्रम दिनांक 30 नोव्हेंबर 2025 ते 1 जानेवारी 2026. कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. यशया 9:6. आता वरच्या 30 आणि 7 तारखेचं सोडून मी 14 तारखेपासून पुढे वाचतो. आजचा आपला आगमन समयाचा 3रा रविवार आणि वचनाची सेवा होणार आहे. 21/12/2025 रविवार सकाळी 9 वाजता एसे चर्च. आगमन समयाचा 4था रविवार प्रीतीचा रविवार असेल आणि 4थी मेणबत्ती आपण प्रज्वलित करू. रविवारची भक्ती, चर्चचा वर्धापन दिन व मंडळी सभासदांना नाताळाचे बक्षीस वाटप बॉयज हॉस्टेल या ठिकाणी वक्ते असणार आहेत. रेव्हरंड पथवेल गावित, मुंबई या ठिकाणाहून ते आपल्याकडे येतील. 22/12 सोमवार सायंकाळी 7 दुधाळे शिवार चर्च संडे स्कूलचा कार्यक्रम होईल आणि पास्टर मनीष पळवी व संडे स्कूल शिक्षक त्या ठिकाणी असतील. 25/12/2025 गुरुवार सकाळी 8 वाजता एसे चर्च नाताळाची भक्ती, रेव्हरंड अनुप पळवी वचनाची सेवा करतील. सायंकाळी 6:30 वाजता एसे चर्च प्रांगण या ठिकाणी चर्च क्वायर आणि जे ग्रुप गीत गायन करणारे आहेत, म्हणजे ह्या दिवशी आपण फक्त गीत गायनाचा कार्यक्रम करणार आहोत, तर जे जे ग्रुप्स आहेत आपण त्या सायंकाळी गीत गायन करावं. 26/12/2025 शुक्रवार सायंकाळी 6:30 एसे चर्च प्रांगण नाताळाचा कार्यक्रम होईल. कुसुम व्यास टीचर संडे स्कूल कार्यक्रम करतील आणि सोबतच तृषिता वळवी मॅडम आणि मनीषा झालटे टीचर ह्या शिक्षक लोकांचा गट जो आहे तो 26च्या सायंकाळी संडे स्कूलचा कार्यक्रम करेन. 27/12/2025 शनिवार सायंकाळी 6:30 वाजता एसे चर्च प्रांगण संडे स्कूलचा कार्यक्रम मनीष पाडवी, रीना पाडवी, श्वेता वळवी टीचर
हे शिक्षक लोक सेवा करतील. 28/12/2025 रविवार सकाळी 9 वाजता AC चर्च रविवारची भक्ती. रेव्हरंड LP वळवी पाळकसाहेब वचनाची सेवा करतील. दुपारी 12:30 वाजता बॉईज हॉस्टेल या ठिकाणी मंडळीचं प्रीतिभोजन असेल. मिस मार्था अक्का, मनोज पवार व सोशल कमिटी. सायंकाळी 6:30 वाजता AC चर्च प्रांगण महिला मंडळाचा कार्यक्रम, फन अँड गेम्स असतील. मार्था अक्का व जुलियाना अक्का गायकवाड आणि चर्च क्वायर त्या ठिकाणी चालकपण करेन. 29/12/2025 सोमवार सायंकाळी 6:30 वाजता AC चर्चच्या प्रांगणामध्ये संडे स्कूल तरुण संघ कार्यक्रम. वंदना पवार, चेतना नाईक, स्नेहलता जांबिलसा, रुचिता डोंगरे, सत्यजित नाईक, सेबॅस्टिन जयकर या ठिकाणी ते चालकपण करतील. 30/12/2025 मंगळवार सायंकाळी 6:30 KG सेक्शनमध्ये आनंद मेळावा होईल. महिला मंडळ आणि इतर त्या ठिकाणी चालकपण करतील. 31/12/2025 बुधवार रात्री 8 ते 10 AC चर्च प्रांगण वॉच नाईट सर्व्हिस व बक्षीस वितरण समारंभ. सेवक वर्ग व चर्च कार्यकारिणी. 1/1/2026 गुरुवार सकाळी 9 AC चर्च 9 वर्षाची भक्ती आणि वचनाची सेवा रेव्हरंड अनुप वळवी हे करतील. वरील कार्यक्रमासाठी आपल्या कौटुंबिक प्रार्थनेमध्ये आठवण ठेवावी. 4/12 पासून आरंभ करावा व येणारे संपूर्ण दान नाताळच्या दिवशी चर्चमध्ये समर्पण करावे. आपण 1 तारीख टाकली, परंतु आपण 4 पासून सुरुवात केलेली आहे. आनंद मेळाव्यात महिलांनी आपली नावे 15/12/2025 पर्यंत श्री सेबॅस्टिन जयकर यांच्याकडे नोंदवावीत. मी पुन्हा विनंती करेन की आपण आनंद मेळाव्यासाठी महिलांनी आपली नावे सेबॅस्टिन जयकर सरांकडे नोंदवावी. मंडळीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सरांचा नंबर दिलेला आहे. दिनांक 25/12/2025 ते 1/1/2026 पर्यंत होणाऱ्या सर्व कार्यक्रमांची जबाबदारी श्री सेबॅस्टिन जयकर, श्री सत्यजित नाईक, श्री अंजय वळवी, श्री मनोज पवार, श्री अविनाश सोनेरी, श्री राजेंद्र व्यास आणि तरुण संघ हे पार पाडतील. उपकार स्तुतीचे दान फ्रँकलिन चर्च वर्धापन दिन नाताळ व 9 वर्षाच्या भक्तीदरम्यान घेतले जाईल. कृपया दिनांक 21 डिसेंबर 2025च्या फ्रँकलिन चर्चच्या वर्धापनासाठी मंडळीसमोर ₹2 लाखाचे उद्दिष्ट ठेवले असल्याकारणाने त्या उद्दिष्टपूर्तीसाठी आपले भरघोस दान भांडारात अर्पण करावे. दिनांक 25 डिसेंबर 2025ला नाताळाची भक्ती सकाळी असल्याकारणाने 24 डिसेंबर 2025ला रात्री कोणीही कॅरल पार्टीने फिरू नये. या महत्त्वपूर्ण सूचना व ही कार्यक्रम पत्रिका आपल्यासाठी आहे. यासोबतच प्रियांनो, डेली ब्रेड हे पुस्तक उपलब्ध झालेलं आहे. हे मननाचं पुस्तक आहे. ते मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये आहे. त्याची किंमत ₹170 आहे आणि आपले सन्माननीय सचिव श्री PD लवणे यांच्याकडे ती उपलब्ध आहे. तर ज्यांना हवं आहे आणि मागच्या रविवारी ज्यांनी माझ्याकडे नावं दिली, मी आपणाला विनंती करेन की आपण सन्माननीय श्री PD लवणे साहेबांची आपण भेट घ्यावी आणि आपली प्रत त्यांच्याकडून घ्यावी. तर डेली ब्रेड उपलब्ध आहे. श्री PD लवणे सरांकडे ती आहे. ₹170 किंमत आहे. मराठी आणि इंग्रजी भाषा आहे. तर चर्च सुटल्यानंतर आपण श्री PD लवणे साहेबांची भेट घ्यावी व आपली प्रत आपण घ्यावी. वर्धापनाचं पाकिट जर कोणाला मिळालं नसेल तर आज चर्च सुटल्यानंतर आपण वर्धापनाचं पाकिट घ्यावं. सोबतच प्रियांनो, एक महत्त्वपूर्ण सूचना मी देऊ इच्छितो. 21 तारीख आणि 25 तारीख या तारखेला गर्दी पुष्कळ असते. तर माझी विनंती असणार आहे महिला वर्गासाठी की महिलांनी कृपा करून महिलांच्याच बाजूला बसलेलं चांगलं होईल, किंवा महिलांनी महिलांच्याच रांगेत बसावं, किंवा एक जी बेंचची रांग आहे जर महिला असतील तर त्या संपूर्ण रांगेत महिलांनीच बसावं. ते याच्यासाठी की गर्दी असेल, संख्या जास्ती असेल, तर 21 तारीख आणि 25 तारीख म्हणजे वर्धापनाचा दिवस व नाताळाचा दिवस, यासाठी आपण काळजी घ्या आणि महिलांनी कृपा करून महिलांच्या रांगेत बसावं, पुरुषांनी पुरुषांच्या रांगेत. आणि जर महिला एका रांगेत बसल्या असतील तर सर्व महिलांनी त्याच एका रांगेत बसावं. ही महत्त्वपूर्ण सूचना आपणा सगळ्यांसाठी आहे. यावेळेला संडे स्कूलचे विद्यार्थी संडे स्कूलसाठी जाऊ शकतात. आजच्या उपासनेमध्ये सन्माननीय शिरसाट सर आमच्यासोबत आहे, मॅडम आमच्यासोबत आहे. प्रभुदेव बाप तुमचं येणं आशीर्वादित करो व मंडळीतली आपली सहभागिता देबापाशीच आशीर्वादित करो. प्रियांनो, आज देवाच्या पवित्र वचनाकडे आपण जात असताना आजचा जो रविवार आहे तो आगमन समयाचा 3रा रविवार आहे. आणि आगमन समयाचा 3रा रविवार हा आनंदाचा रविवार आहे. कारण की बघा, पहिला जो आगमन समयाचा रविवार होता, पहिली मेणबत्ती आपण प्रज्वलित केली. ती पहिली मेणबत्ती संपूर्ण ख्रिस्ती जगतामध्ये आशेची मेणबत्ती म्हणजे कॅन्डल ऑफ होप म्हणून पेटवली जाते. दुसरी मेणबत्ती आपण शांतीची मेणबत्ती म्हणून पेटवली. आणि आज तिसरी मेणबत्ती आपण आनंद म्हणून पेटवत आहोत. आणि म्हणूनच आज आपल्या वचनाचा
जो शीर्षक असणार आहे किंवा आज आपल्या वचनाचा जो सार असणार आहे तो आनंद असणार आहे. मग आनंद हा जो शब्द आपण ऐकतो, तर हा शब्द ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या कल्पना, वेगवेगळे विचार येतात. जसं लहान लेकरांचा आनंद कशामध्ये आहे, विचारून पहा त्यांना, त्यांचा आनंद कशामध्ये आहे. लहान लेकरांचा आनंद टॉयज घेण्यामध्ये आहे, पिझ्झा खाण्यामध्ये आहे, किंवा लहान लेकरांचा आनंद चॉकलेट खाण्यामध्ये आहे. एवढंच नव्हे तर लहान लेकरांना ज्या वेळेला आपण आनंदाबद्दल विचारलं तर ते सुंदर सुंदर डेकोरेशन बघतात आणि घरी येऊन सांगतात की आम्हालाही तसंच करून पाहिजे. कुठंतरी ते लाइटिंग बघतात, काहीतरी डेकोरेशन दुकानामध्ये बघतात आणि आमच्याकडे येतात आणि येऊन सांगतात की आम्हालाही, आपल्या घरालाही असं सुंदर सुंदर करा. हे लहान लेकरांचा आनंद त्याच्यामध्ये आहे. तरुणांचा जर विचार केला तर तरुणांचा आनंद कशामध्ये आहे. तरुणांकडे बघता असं दिसून येतं की तरुणांचा आनंद विविध वस्तू खाण्यामध्ये आहे. पिझ्झा खाणं, मंचुरियन खाणं, कॅफेमध्ये जाणं, कॅफेमध्ये बसणं, हा आनंद आहे, त्यांच्या आनंदाचा तो विषय आहे. आणि जर वृद्ध लोकांचा आनंदाचा विचार केला तर वृद्ध लोकांसाठी आनंदाचा विषय काय आहे, तर वृद्ध लोकांसाठी आनंदाचा विषय अनेक वेळेला पुस्तक वाचणे, सिरियल बघणे, किंवा गाणे ऐकणे, किंवा कुटुंबामध्ये गप्पा मारणे, असं हे चित्र संपूर्ण समाजाचं आहे. हा आहे त्यांचा आनंद. आणि हा जो त्यांचा आनंद आहे तो आनंद वेगवेगळ्या पद्धतीने ते साजरा करतात. आपण मनुष्य प्राणी आहोत, आनंदी राहायला सगळ्यांनाच आवडतं आणि आनंदी असलं पाहिजे, कारण बायबल शिकवतं की आनंदी हृदय उत्कृष्ट औषध आहे. आणि हे आनंदी हृदय उत्कृष्ट औषध असताना नीतिसूत्रे 17व्या अध्यायाचं 22वं वचन सांगतं की आनंदी हृदय उत्कृष्ट औषध आहे. आणि ह्याच्यामध्येच हिंदी साहित्यामध्ये असं म्हटलेलं आहे की मन के जीते जीत है, मन के हारे हार. म्हणजे तुम्ही जितके आनंदी राहाल, तुम्ही त्या परिस्थितीला तसे सामोरे जाल. आनंद ही प्रत्येकाची एक वैयक्तिक बाब आहे. प्रत्येकासाठी परमेश्वराने तो दिलेला आहे. पुढे मी येणारच आहे की तो आनंद आपण कसा साजरा केला पाहिजे किंवा तो आनंद देवाने कसा दिला. परंतु सर्वप्रथम मनुष्य स्वभावामध्ये जीवन जगत असताना तुमचे आणि माझ्या आनंदाचे विषय वेगळे वेगळे असू शकतात. खानपान करणं, फिरायला जाणं, एखादी वस्तू विकत घेणं, वेगवेगळे आनंद आमचे असू शकतात. मी त्याला नाही म्हणत नाही. परमेश्वराने आपल्या सगळ्यांना ती कृपा दिलेली आहे, त्यासाठी परमेश्वराला धन्यवाद असो की प्रभू आम्हाला आनंद देतो. परंतु खरा ख्रिस्ती आनंद काय आहे, मला आपणाला सांगू द्या की खरा ख्रिस्ती आनंद हा देवाच्या पवित्र वचनामध्ये आहे. तो कसा आहे त्यासाठी आपण फिलिप्पियरास पत्र 4व्या अध्यायाचं 4थं वचन वाचू. कृपा करून माझ्यासोबत तुम्ही फिलिप्पियरास पत्र 4थ्या अध्यायाचं 4थं वचन बघा. त्यात काय म्हटलेलं आहे, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा, पुन्हा म्हणेन आनंद करा. आमचा आनंद काय आहे, प्रभूमध्ये आहे. ख्रिस्ती व्यक्तीचा आनंद या जगातल्या गोष्टींमध्ये नाही आहे. खानपान करणं, वेगवेगळे मूव्हीज बघणं, किंवा वेगवेगळ्या ठिकाणी आपला वेळ घालवणं, वेळ रमवणं. जसं तरुणांकडे पाहिलं असता अनेक वेळेला त्यांना फोटो काढण्याचा आनंद आहे, रील्स बघण्याचा किंवा बनवण्याचा आनंद आहे, सुंदर सुंदर कपडे घालण्याचा आनंद आहे, कौटुंबिक जीवनामध्ये गप्पा गोष्टी करण्याचा वृद्धांना आनंद आहे. परंतु खरा ख्रिस्ती जो आनंद आहे तो प्रभूमध्ये आहे. बघा, वचन स्पष्टपणे म्हणतं की प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा, पुन्हा म्हणेन आनंद करा. आता संत पौल पुन्हा या ठिकाणी सांगत आहे. तर बघा, पवित्र शास्त्राची एक फार सुंदर पद्धत आहे. पवित्र शास्त्र एकच गोष्ट जर 2 वेळा सांगतं तर असं लक्षात घ्या की लेखकाला काहीतरी फार ठसवून सांगायचं आहे. म्हणजे लेखकाची इच्छा आहे की हे लोकांना कळलंच पाहिजे. आणि म्हणून संत पौलाची इच्छा तुमच्या आणि माझ्या बाबतीत ही आहे, आम्हाला हे कळावं की प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. आज आमचा आनंद आमच्या कुटुंबामध्ये असू शकतो आणि चांगली गोष्ट आहे, कुटुंबात तुम्ही आनंद घ्या. आज आपल्या स्वतःच्या जीवनासाठीचा आनंद असू शकतो. खानपान पद्धती, कपड्याच्या पद्धती, स्वतःचं लाईफस्टाईल हे प्रत्येकाचं वैयक्तिक आहे, त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही. परंतु सांगायचं हे आहे की ह्या सगळा जो आनंद आहे तो आनंद प्रभूमध्ये असला पाहिजे. आणि म्हणून प्रेषितीय मंडळी ज्या वेळेला जेवणासाठी एकत्र जमत, त्यांचं भाकर मोडणं हे सामायिक असे. त्यांनी ज्या वेळेला आपली संपत्ती होती ती सगळी संपत्ती विकली, प्रेषितांच्या चरणापाशी आणून ठेवली आणि प्रेषितांनी ज्यांना ज्यांना गरज लागली त्यांना त्यांना ती वाटून दिली. याचा अर्थ त्यांचा आनंद मंडळीला देण्यामध्ये होता, प्रभूमध्ये त्यांचा आनंद होता. आज प्रियजन हो, तुमचा आणि माझा आनंद या जगातल्या गोष्टीमध्ये आपण शोधू नका.
कारण या जगातल्या गोष्टीतला आनंद किती वेळ राहतो? एखादा मूवी बघून आम्हाला आनंद वाटतो, परंतु 3-3.5 तासानंतर तो आनंद संपून जातो. एखादं पुस्तक वाचून आम्हाला आनंद वाटतो, परंतु ते पुस्तक संपल्यानंतर 8-10 दिवसामध्ये काय लिहिलेलं आहे आम्ही विसरून जातो. आमच्या आनंदाचा खरा विषय आमचा प्रभू आहे, त्याच्याशिवाय दुसरा आनंदाचा विषय नाही. अजून एक वचन मी आपणाला वाचू इच्छितो, ते म्हणजे यिर्मया 15वा अध्याय आणि वचन 16. यिर्मया 15 आणि 16 काही वचनं आज सकाळी वाचावी लागतील. मला तुझी वचने प्राप्त झाली, ती मी स्वीकारली. तुझी वचने माझा आनंद, माझ्या जीवाचा उल्हास अशी होती. कारण हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, तुझे नाम घेऊन मी आपणास तुझा म्हणवतो. यिर्मया संदेष्टाचा आनंद काय आहे? 16व्या वचनाचा ब भाग बघा. तुझी वचने माझा आनंद, माझ्या जीवाचा उल्हास अशी होती. देवाची पवित्र वचनं आज प्रियजन हो तुमचा आणि माझा आनंद आहे. आनंद वाटतो नाही का देवाची वचनं वाचायला? बघा, ज्या वेळेला तुम्ही शांतपणे बसून देवाचं वचन वाचाल, पवित्र शास्त्र बोलतं तुमच्या संगती. त्यामध्ये लिहिलेल्या घटना तुम्हाला अशा वाटतील की अरे हो, आज पवित्र शास्त्र माझ्या संगती, माझ्या परिस्थितीबद्दल बोलत आहे. अरे हे पवित्र शास्त्र माझ्याशी हितगुज करत आहे. प्रियजन हो, पवित्र शास्त्र वाचण्याचा आनंद तुमचा आणि माझा असला पाहिजे. अनेक मंडळीतले प्रियजन आहे की त्यांनी 10 वेळा, 12 वेळा, 15 वेळा पवित्र शास्त्र वाचलेलं आहे. मला ते साक्ष देतात आणि ते ऐकून मलाही आनंद वाटतं, मलाही ते स्फुरण येतं. मग प्रियांनो, आपला आनंद देवाच्या वचनामध्ये आपण शोधला पाहिजे. बघा, यिर्मया इतका मोठा संदेष्टा आहे. संदेष्टा असल्यानंतर त्याला काम खूप होतं. इस्रायलाची सर्व प्रजा त्याला सांभाळायची होती. एवढंच नव्हे तर राजाचं जे बंधन होतं, त्या राजाच्या बंधनामध्ये राहून त्याला मंडळीला देवाचा निरोप द्यायचा होता. आणि मंडळीला तो काय म्हणत आहे की तुझी वचने जी आहेत ते माझा आनंद आहे, माझ्या जीवाचा उल्हास आहे. कारण हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, तुझे नाम घेऊन मी आपणास तुझा म्हणवतो. आज तुम्ही आणि मी स्वतःला परमेश्वराचं म्हणवतो. मग स्वतःला परमेश्वराचं म्हणवत असताना आमचा आनंद देवाच्या वचनात शोधतो का? की देवाच्या वचनाला सोडून बाहेरच आम्ही आमचा आनंद शोधत आहोत? सुखी राहण्याचे 100 मार्ग नावाचं पुस्तक आज उपलब्ध आहे, वाचू शकता तुम्ही. चांगलं आहे, वाचायला हरकत नाही. परंतु ख्रिस्ती विश्वासणाऱ्याने एक करावं, ते म्हणजे प्रभूमध्ये आनंद करावा आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवाच्या वचनामध्ये आनंद करावा. अजून एक वचन वाचू इच्छितो. स्तोत्र 19 वचन 18. स्तोत्र 19 वचन 8 बघा, क्षमा करा, 19:8 आहे. परमेश्वराची विधी सरळ आहेत, ते हृदयाला आनंदित करतात. परमेश्वराची आज्ञा चोख आहे, ती नेत्रांना प्रकाश देते. हृदयाला कोण आनंदी करतं? परमेश्वराचे विधी. प्रियजन हो, ज्या वेळेला तुम्ही विधी करता, एक लक्षात ठेवा की ते विधी तुमच्या आनंदाचा विषय आहे. ख्रिस्ती लोकांसाठी 2च महत्वाचे विधी आहे. जर आपण लिहत असाल तर लिहून घ्या. पहिला आहे बाप्तिस्मा घेणे आणि दुसरा विधी आहे प्रभुभोजन विधी घेणे. हे 2 विधी ख्रिस्ताने आम्हाला लावून दिले. याच्या व्यतिरिक्त ज्या दुसऱ्या गोष्टी आहे त्याला संस्कार म्हटलेला आहे. विधी, संस्कार हा जो शब्द आलेला आहे, विधी म्हणजे बाप्तिस्मा घेणे आणि प्रभुभोजन घेणे. हे 2 विधी ख्रिस्ताने लावून दिले. ह्याच्या व्यतिरिक्त विधी आता आम्हाला नाही. इतर ज्या गोष्टी आहेत त्या संस्कारामध्ये आहे. मग संस्कारामध्ये अर्पण करणं हा संस्कार आहे, घराचं समर्पण करणं हा संस्कारातला भाग आहे, सोबतच आपला वाढदिवस साजरा करणं हा संस्कारातला भाग आहे, मेळे भरवणं हा संस्कारातला भाग आहे, तो विधीतला भाग नाही. आणि म्हणून ज्या वेळेला अर्पण केलं जातं त्यावेळेला ते संस्कार पूर्ण केले जातात, जे ख्रिस्तासाठीही पूर्ण केले योसेफ आणि मरिया यांनी. मग प्रियांनो, तुमचा आणि माझा आनंद देवाचे विधी पाळण्यामध्ये आहे का? किती लोकांना आनंद वाटतो की आज मला प्रभुभोजन विधी घ्यायचा आहे? किती लोकांना आनंद वाटतो की माझा बाप्तिस्मा प्रभूमध्ये झालेला आहे? बाप्तिस्मा म्हणजे या जगासमोर तुमची साक्ष देणे की तुम्ही प्रभूसाठी कार्य करत आहात किंवा तुम्ही तुमचं जीवन आजपासून प्रभूला दिलेलं आहे. पाण्याच्या बाहेर माझं आयुष्य होतं, परंतु मी पाण्यात गेलो आणि पाण्यात मी श्वास घेत नाही. याचा अर्थ आता मी मेलो. आणि पाण्यातून ज्या वेळेला मी बाहेर येतो आणि श्वास घेतो, म्हणजे नवा श्वास माझ्या मनात येतो, माझ्या जीवनात येतो, माझ्या फुफ्फुसामध्ये येतो आणि हा येणारा नवा श्वास मला नवजीवन देतो. मग प्रियांनो, आज तुमचा आणि माझा आनंद प्रभूमध्ये असला पाहिजे.
तुमचा आणि माझा आनंद देवाच्या वचनामध्ये असला पाहिजे आणि तुमचा आणि माझा आनंद बाप्तिस्मा घेण्यामध्ये आणि प्रभुभोजन विधी घेण्यामध्ये असला पाहिजे. आनंद अनेक गोष्टीमध्ये आहे आणि काही गोष्टी आनंद नाही. बघा, पवित्र शास्त्र कोणत्या गोष्टीला आनंद नाही असं म्हणतो त्यासाठी एक वचन बघा. 1 करिंथ 13:6 बघा. 1 करिंथ 13 अध्याय वचन 6. आता ही गोष्ट आनंद नाही. आतापर्यंत मी आपणाला सांगितलं आनंद काय आहे. प्रभूमध्ये राहणं आनंद आहे, वचन वाचणं आनंद आहे, विधी पाळणं आनंद आहे. परंतु 1 करिंथ 13:6 काय म्हणतं, हे आनंद नाही आहे. ती अनितीत आनंद मानत नाही तर सत्यासंबंधी आनंद मानते. सगळ्या प्रकारची अनिती ही वाईट आहे. कसल्याही प्रकारचं अनैतिक कृत्य किंवा अनैतिक वागणं, अनितीने वागणं हे आनंद नाही. आज जगाची परिस्थिती बघा. ज्या अनैतिक गोष्टी आहे किंवा जी नीती नाही, नीती आणि अनिती. नीती म्हणजे जे आम्हाला नीतिसूत्रेमधून मिळतं ते आमची वर्तणूक, आणि अनिती म्हणजे आमची वर्तणूक बिघडणे. देवाने विवाहाचं सुंदर पवित्र बंधन बांधून दिलेलं आहे, परंतु या विवाह बंधनाच्या बाहेर जो पुरुष किंवा जी स्त्री बाहेर जाते तर ते अनिती आहे. प्रियांनो, देवाने देवाचं पवित्र वचन आम्हाला दिलेलं आहे. त्याने म्हटलं की तुमचं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे, आणि हे देवाचं पवित्र मंदिर असताना ते आम्ही अनितीचं भुवन करून टाकतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे अल्कोहोल, त्याच्यामध्ये टोबॅको, त्याच्यामध्ये नको असलेल्या त्या गोष्टी ज्या व्यसनाच्या आहेत, ज्या मेंदूला गुंगी आणतात, ज्या मेंदूला बधीर करतात, ज्या तुमच्या विचारांना बधीर करतात. प्रियांनो, नाही, तो आनंद नाही आहे. अनेक वेळेला कोणी आनंदी असलं तर म्हणतात की आपण अमुक अमुक करूया, पण बायबल आम्हाला सांगतं की ती अनिती आहे, तो आनंद नाही आहे. बघा, ती अनितीत आनंद मानत नाही म्हणजे प्रीती अनितीमध्ये आनंद मानत नाही. कारण की हा जो 13वा अध्याय आहे 1 करिंथ, हा प्रीतीविषयी आहे. सत्यासंबंधी आनंद मानते, याचा अर्थ सर्व प्रकारचं असत्य ही अनिती आहे. आणि ज्या ज्या वेळेला असत्य गोष्टीला आपण सत्य समजून त्याच्यानुसार जीवन जगतो तर तो आनंद नाही आहे. आज मोबाईल आपल्या स्क्रीन समोर आहे. ही छोटीशी 6 इंचाची स्क्रीन आपल्या डोळ्यासमोर असते, परंतु ती अनितीकडे घेऊन जाते. आणि ते आम्हाला इतकं अनितीकडे घेऊन जातं की आमचं जीवन जे आहे ते असत्य गोष्टींना खरं मानायला लागतं. त्याच्यावर दाखवल्या गेलेल्या गोष्टी या सत्य नाहीत. रिअल आणि ज्या रिअल नसलेल्या गोष्टी आहेत त्या तुम्ही बघा. ते काहीतरी आम्हाला दाखवतात आणि आम्हाला असं वाटतं की हेच खरं आहे आणि हाच आमचा आनंद आहे. आज कितीतरी लोक मोबाईलच्या व्यसनामध्ये आपला वेळ, आपला आनंद त्याच्यामध्ये घालवत आहे. प्रियांनो, तो खरा आनंद नाही आहे. बायबल म्हणतं अनितीने वागणं आनंद नाही. सोबत अजून एक वचन वाचू. नीतिसूत्रे 24वा अध्याय वचन 17. नीतिसूत्रे 24वा अध्याय आणि वचन 17 बघा काय म्हणतं ते. तुझा वैरी पडला तर त्याबद्दल आनंद मानू नकोस, तो जमीनदोस्त झाल्याने तुझे मन उल्हासू नये. आमचा शत्रू जर पडला तर आनंद मानू नका. आमचे शत्रू नाहीत का? ह्या जगात पुष्कळ शत्रू आमचे आहेत. सैतान सुद्धा शत्रू आहे. मनुष्य स्वभावामध्ये अनेक वेळेला आमचे विचार कोणासंगती पटत नाही, आमचे विचार कोणाशी जुळत नाही, आमच्या मनासारखं कोणी वागत नाही. आम्ही त्यांना शत्रू समजून वागायला लागतो. आणि तसं जर वागलं तर देवाचं वचन काय म्हणतं की तुझा शत्रू पडला तर त्याबद्दल आनंद मानू नको. याचा अर्थ कोणाचं वाईट झालं तर तो आनंद नाही. एखाद्याचं वाईट होताना बघणं आनंद नाही. एखाद्याचं वाईट झालेलं आहे, जरी तो वैरी असला तरी त्याच्याबद्दल आनंद मानू नका असं बायबल आम्हाला सांगतं. प्रियांनो, आनंद म्हणजे काय आणि आनंद म्हणजे काय नाही हे इतक्यात आपण बघितलं. आनंद म्हणजे प्रभूमध्ये राहणं, आनंद म्हणजे देवाचं वचन वाचणं, आनंद म्हणजे देवाचे विधी पाळणं. आणि कोणत्या गोष्टी आनंद नाही तर अनिती वागणं हे आनंद नाही आहे. आपल्या सोबत्याचं वाईट होणं किंवा आपल्या शत्रूचं जरी वाईट झालं त्याच्यामध्ये आनंद मानणं हा आनंद नाही आहे. एक उदाहरण मी तुमच्यासमोर ठेवतो. ते उदाहरण रुथेचं उदाहरण आहे. बघा 1 अध्याय, रुथेचं पुस्तक 1 अध्याय बघा.
रुथेचं पुस्तक 1 अध्याय आणि वचन 20 बघा बरं, त्यात काय लिहिलेलं आहे. याप्रमाणे नामी आपली सून मोवाबी रूथ हिला घेऊन मोवाब देशातून परत आली. त्या दोघी बेथलेहमात आल्या, तेव्हा सातूचा हंगाम होता. आता मी 22 वचन वाचलं, पण 20 वचन बघा. ती त्यांना म्हणाली, मला नामी म्हणजे मनोरमा म्हणू नका, तर मारा म्हणजे क्लेशमय म्हणा, कारण सर्व समर्थाने मला फारच क्लेश दिले आहे. आनंद दिसतो का आम्हाला रुथेच्या जीवनामध्ये? नाही. नामी या शब्दाचा अर्थ काय दिलेला आहे? मनोरम. परंतु ती काय म्हणते, मला मारा असं म्हणा. याचा अर्थ काय की मी क्लेशमय आहे, मला क्लेशमय असं मला. तिच्या जीवनातला आनंद कसा संपून गेलाय पहा. ती काय म्हणते, मी भरलेली गेले आणि परमेश्वराने मला रिकामं परत आणलंय. परमेश्वर मला प्रतिकूल झाला, सर्व समर्थाने मला पिडले आहे, तर मला नामी का म्हणता. आणि आता ती तिच्या सुनेसोबत परत आलेली आहे. बेथलेहमामध्ये येऊन ती थांबती आहे. पती मेलेला आहे, मुलं मेलेले आहे, एक सून सोडून गेलेली आहे, एक सून सोबत आलेली आहे. अशा परिस्थितीत तिच्या जीवनात आनंद दिसतो का? काय ती आनंद करू शकते का? ती स्वतः म्हणते की नाही, मला मनोरमा म्हणू नका, मला आनंदी असं म्हणू नका, तर मला क्लेश झालेली आहे असं म्हणा. बरं, पण आपला देव खूप चांगला आहे. देव आम्हाला आमचा आनंद पुन्हा देतो. रुथेलाही देवाने तिचा आनंद पुन्हा दिला आणि तिचा आनंद परमेश्वराने पुढील वचनांमध्ये पूर्ण केलेला आहे. जेव्हा तुम्ही शेवटल्या अध्यायाकडे जाता त्यावेळेला तुम्ही बघा की परमेश्वराने तिचा आनंद तिला पुन्हा दिला. 4 अध्यायाचं 13 वचन बघा, 4:13. मग बोआजाने रुथेशी लग्न केले, ती त्याची स्त्री झाली. तो तिच्यापाशी गेला, तेव्हा परमेश्वराच्या दयेने तिच्या पोटी गर्भ राहून तिला पुत्र झाला. तेव्हा स्त्रिया नामीला म्हणाल्या, परमेश्वर धन्य आहे, त्याने तुला तुझे वतन सोडवणाऱ्या जवळच्या आप्तविरहित ठेवले नाही. त्याचे नाव इस्रायलात प्रख्यात हो. हा तुझे पुनर्जीवन करणारा व वृद्धापकाळी तुझा प्रतिपाळ करणारा हो, कारण तुझी सून जी तुझ्यावर प्रीती करते व जी तुला 7 पुत्राहून अधिक आहे, तिला हा पुत्र झाला. मग नामीने ते मूल उचलून आपल्या उराशी धरले व ती त्याची दाई बनली. 4 अध्यायाच्या अगोदर काय बघतो आपण? सर्व आनंद संपलाय तिच्या जीवनातला. मुलं मरून गेलेले आहेत, पती मरून गेलेला आहे, एका परक्या देशामध्ये ती आहे. आणि मग शेवटी 4 अध्यायाकडे काय होतं? देव तिला नातू देतो आणि तोच मग दावीद याचा आजोबा आणि ख्रिस्ताच्या वंशामध्ये आलेला असा आम्हाला दिसून येतो. प्रियजन हो, आनंद परमेश्वर देत असतो. तिच्या जीवनातला आनंद संपून गेला होता. आज येथे बसलेल्या कोणाला जर असं वाटत असेल की माझ्या जीवनातला आनंद संपून गेलाय, तर रुथेचं आनंद आपल्या डोळ्यासमोर ठेवा. रुथेचं जीवन बघा की तिच्या जीवनातला सगळा आनंद निघून गेला होता, पण देवाने तिला परत आनंद दिला. आता दुसरं उदाहरण बघू. दुसरं उदाहरण आहे इयोबाचं. बघा इयोबाचं पुस्तक 1 अध्याय आणि 14 वचन. इयोब 1 अध्याय आणि वचन 14 बघा. त्यात काय म्हटलेलं आहे? एका जासुदाने इयोबाकडे येऊन सांगितले, बैल नांगरीत होते व त्यांच्याजवळ गाढवी चरत होत्या, तेव्हा शबाई लोक घाला करून त्यांना घेऊन गेले. त्यांनी तलवारीच्या धारेने गड्यांना वधले. हे तुला सांगण्यास मी एकटाच निभावून आलो आहे. तो हे सांगत आहे, इतक्यात दुसऱ्या एकाने येऊन सांगितले, दैवी अग्नीचा आकाशातून वर्षाव झाला, त्याने मेंढरे व गडी जाळून भस्म केले. हे तुला सांगण्यासाठी मी एकटा निभावून आलो आहे. तो हे सांगत आहे, इतक्यात आणखी एकाने येऊन सांगितले, खासद्यांनी 3 टोळ्या करून उंटावर घाला घातला व ते घेऊन गेले. त्यांनी तलवारीच्या धारेने गड्यांना वधले. हे तुला सांगण्यास मी एकटा निभावून आलो आहे. तो सांगत आहे, इतक्यात आणखी एकाने येऊन सांगितले, तुझे पुत्र व कन्या ही आपल्या ज्येष्ठ बंधूच्या घरी भोजन करीत व द्राक्षरस पीत होती. तेव्हा रानातून आलेल्या प्रचंड वाऱ्याच्या सोसाट्याने त्या घराचे 4ही कोपरे हादरले. त्यामुळे ते घर त्या तरुण मंडळीवर कोसळले आणि ती सगळी मरून गेली. हे तुला सांगण्यास मी एकटा निभावून आलो आहे. दिसतो का त्याच्या जीवनातला आनंद? किती क्षणामध्ये निघून गेला त्याच्या जीवनातला आनंद? एका क्षणात. पहिला चाकर येऊन काय म्हणतो की गाढवांना सगळे ते शबाई लोक घेऊन गेले. दुसरा चाकर येऊन काय म्हणतो की आकाशातून वर्षाव झाला, गडी मरून गेलेले आहे आणि सगळी जी गुरढोर आहे ती मरून गेलेली आहे. तिसरा म्हणतो की काही टोळ्या आल्या आणि गड्यांना वधून टाकलं. चौथ्याने फार गंभीर गोष्ट सांगितली की तुझ्या मोठ्या मुलाच्या घरी तुझे पोरं भोजन करत होते, द्राक्षरस पीत होते, घर त्यांच्यावर कोसळलं आणि ते मरून गेले. एका क्षणात त्याच्या जीवनातला आनंद संपून गेला. प्रियांनो, घडतं असं, मनुष्याच्या जीवनामध्ये असं घडतं. मग मनुष्याने देवाला दोष द्यायला पाहिजे का?
की अरे माझा तर इतका चांगला सुखी संसार होता. आणि इयोब खूप चांगला होता. दररोज संध्याकाळी आपल्या मुलांसाठी तो देवाला अर्पण करायचा की न जाणो माझ्या मुलांकडून काही चुकून घडलं असेल, देवाला राग आला असेल तर नको नको देवा त्यांची क्षमा कर, म्हणून दररोज तो अर्पण करायचा. काय चुकीचं नव्हतं. पण बघा एका क्षणात त्याच्या जीवनातला आनंद संपून गेला. पण आमचा देव खूप चांगला आहे, पुन्हा आनंदित करतो. कसा आनंदित करतो तर शेवटल्या वचनांकडे बघा. 42व्या अध्यायात जा. आता इयोबाच्या 42व्या अध्यायामध्ये जा. जसं आपण रुथेचं जीवन बघितलं. 10वं वचन बघा. इयोब 42 आणि 10. इयोबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली, तेव्हा परमेश्वराने इयोबाच्या दुःखाचा परिहार केला आणि पूर्वी इयोबाची मालमत्ता होती तिच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिली. बरं, एवढंच परमेश्वर थांबला नाही, त्याचा आनंद पहा पुन्हा देवाने दिला. त्याचे सर्व बंधू आणि भगिनी आणि पूर्वीचे त्याच्या ओळखीचे सर्व लोक त्याच्याकडे आलेले आहेत आणि त्याच्या घरी येऊन त्याच्या पंक्तीला बसले. त्यांनी भोजन केलं आणि जी विपत्ती आली त्याच्याबद्दल दुःख प्रगट केलं. प्रत्येकाने एक कसिटा त्याला दिलेला आहे, एक सोन्याची अंगठी त्याला दिली. परमेश्वराने इयोबाचे उत्तरावय पूर्ववयाहून उदक सुख संपन्न केले. बघा आता 14,000 मेंढरं, 6,000 उंट, बैलांच्या 1,000 जोड्या आणि 1,000 गाढवी इतक्यांचा तो धनी झाला. आणखी देवाने काय केलं त्याला? 7 पुत्र आणि 3 कन्या दिल्या. एका कन्येचे नाव यमिमा, दुसरीचे नाव कसिया व तिसरीचे केरन हप्पूक. बरं, 15व्या वचनात फार सुंदर आहे. इयोबाच्या कन्याने इतक्या सुंदर स्त्रिया सगळ्या देशात नव्हत्या. किती सुंदर आहे नाही का? त्याच्या बापाने त्यांना त्यांच्या भावाप्रमाणे वतन वाटून दिले. एका क्षणात त्याचा आनंद निघून गेला आणि एका क्षणात देवाने त्याला आनंद पुन्हा दिला. मग प्रियांनो, जीवनामध्ये ज्या वेळेला दुःखित घटना घडतात, वाईट घटना घडतात, त्यावेळेला एक लक्षात ठेवा की तुमच्या जीवनातला आनंद गेलेला आहे, परंतु देवबाप हा आनंद पुन्हा देणारा देव आहे. देवाने रुथेच्या जीवनातला आनंद काढून घेतला, परंतु तिच्या जीवनात पुन्हा आनंद दिला आणि तो आनंद ख्रिस्तापर्यंत आमच्यापर्यंत आला. इयोबाच्या जीवनात एका क्षणात सगळा आनंद निघून गेला, पण देवाने पुढे काही वर्षानंतर त्याला तिपटीने आशीर्वाद दिला. दुप्पट तिप्पट 7 पुत्र आणि 3 कन्या, 1,000 गाढवं, किती मोठा, बैलाच्या 1,000 जोड्या, गाढवांच्या 1,000 जोड्या इतक्यांचा तो धनी झाला. जे त्याचं गेलं होतं देवाने ते भरून दिलं. याचा अर्थ तुमच्या जीवनातला आनंद देव देत असतो. मग प्रियजन हो, हा आनंद तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आहे. मग हा आनंद कसा साजरा करायचा? योसेफ, मरिया यांच्या जीवनातून आम्हाला ते दिसतं की त्यांनी कसा आनंद साजरा केला. मेंढपाळ आहेत, देवदूत आहेत, मागी लोक आहेत, त्यांच्या जीवनाकडे बघा आणि त्यांच्या जीवनाकडे बघून हे शिका की त्यांनी आनंद कसा केलेला आहे. तर आता आपण लुकाच्या 2ऱ्या अध्यायाकडे जाऊया. कृपा करून माझ्यासोबत लुकाचा 2रा अध्याय काढा आणि ह्या लुकाच्या 2ऱ्या अध्यायामध्ये रिबीन ठेवा, कारण आपण आता ह्याच्यामध्येच थांबणार आहोत आणि स्पष्टीकरणासाठी काही वचनं बघणार आहोत. लुकाचा 2रा अध्याय, तिथं रिबीन ठेवा. आता काही वचनं मी वाचतो की बघा, आतापर्यंत आपण हे बघितलं की कोणत्या गोष्टी आनंद नाहीये, कोणत्या गोष्टी आनंद आहेत आणि कोणाच्या जीवनामध्ये आनंद निघून गेला होता आणि कोणाच्या जीवनात आनंद पुन्हा आला. मग हा जो आनंद आहे तो तुम्ही आणि मी कसा साजरा करायचा? आनंदाचं पर्व आहे, आनंदाचे दिवस आहे, कसा साजरा करायचा? तर वचन 8 बघा. लूक 2:8. त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखीत होते, तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्या जवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हा सांगतो, तीही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मलाय, तो ख्रिस्त प्रभू आहे. तुमच्या आणि माझ्या जीवनात आनंद कसा साजरा करायचा किंवा आनंद काय असला पाहिजे? तर या ठिकाणी तारण असं म्हटलेलं आहे बघा. 8व्या वचनापासून 11व्या वचनापर्यंत ज्या वेळेला तुम्ही जाता त्यावेळेला वचन 11 बघा. वचन 11 म्हटलेलं आहे की दाविदाच्या गावात तारणारा जन्मलाय. याचा अर्थ तुमचा आणि माझा आनंद काय आहे? तारण मिळवण्यामध्ये आहे. मेंढपाळांचं जीवन नीट बघा. त्यांनी त्या तारणाऱ्याला बघितलं, तेच घाईघाईने गेले आणि त्यांनी त्या बाळाचं दर्शन घेतलं. आपण पुढे ते बघणारच आहोत. परंतु सांगायचं तात्पर्य हे की तारण हा आनंद आहे. जसं आपण पाहिलं की विधी पाळणं आनंद आहे, देवाच्या सानिध्यात राहणं आनंद आहे. एवढंच नव्हे तर आम्ही वचनात राहणं आनंद आहे.
तर ह्या उदाहरणाकडे बघता, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या उदाहरणाकडे बघता एक लक्षात ठेवा, तारण ही फार आनंदाची गोष्ट आहे. तारण म्हणजे पापापासून सुटणे, मुक्त होणे. तारण म्हणजे येशूवर विश्वास ठेवणे, देवाशी नातं जोडले आणि सार्वकालिक जीवन मिळणं म्हणजे तारण आहे. बिली ग्रॅहम असं म्हणतात की तारण हे देवाचं दान आहे आणि हे देवाचं दान सर्वांसाठी आहे आणि हे जे दान आहे ते कृपेने मिळालेलं आहे. कृपेने तुमचं तारण झालेलं आहे असं देवाचे महान सेवक आम्हाला सांगतात. प्रियजन हो, तुमचा आणि माझा आनंदाचा विषय काय आहे? तारणच असला पाहिजे. तारणाशिवाय ह्या जगात दुसरा आनंद नाही. पुन्हा एक वार मी सांगू इच्छितो की तारण हा जो शब्द आहे हा पुष्कळ ख्रिस्ती विश्वासणारे नंतर विचारतात की पाळकसाहेब तुम्ही तर तारणाबद्दल सांगितलं पण त्याचा अर्थ काय नीट सांगितला नाही. तर तारण म्हणजे माझ्या पापाची मला जाणीव होणे आणि मी ते पाप तिथल्या तिथे सोडून देणे आणि तेथून पुढे ते पाप पुन्हा न करणे. आणि ज्या वेळेला मला जाणीव होती की मी केलेलं ती गोष्ट पाप आहे त्यावेळेला मी देवाकडे येतो, पश्चाताप करतो, देवाचा बनतो आणि तेथून पुढे देवामध्ये जीवन जगायला लागतो. एवढ्या सगळ्या घटनेला जर एका शब्दामध्ये ठेवायचं झालं तर तो शब्द म्हणजे तारण. तारण म्हणजे तुमची आणि माझी पापापासून सुटका होणं. तारण म्हणजे तुमचं आणि देवाचं नातं जोडलं जाणं. तारण म्हणजे आता देव तुम्हाला पापी म्हणून ओळखत नाही, त्याची लेकरं, मुलं आणि कन्या असं म्हणून ओळखतो. तारण हा आनंद देवाने दिला. बरं, हा ज्या आनंदाची वार्ता देवाने मेंढपाळांना सांगितली, त्यांना काय सांगितलं की जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. प्रियांनो, तारण ही एक आनंदाची बाब आहे आणि ही आनंदाची बाब तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये असलीच पाहिजे. प्रत्येक ख्रिस्ती घरामध्ये असलेला व्यक्ती, लहान असो किंवा मोठा असो, तुमचं देवाबरोबर वैयक्तिक नातं जोडलं गेलं पाहिजे. आई वडील प्रार्थना करतात म्हणून मी प्रार्थना केली नाही तर चालेल असं होणार नाही. प्रत्येकाला करावी लागेल प्रार्थना. प्रत्येकाला देवाशी वैयक्तिक नातं जोडावं लागेल. आपल्या पूर्वजांची आठवण करा. आमच्या पूर्वजांनी देवाशी नातं जोडलं, ते संस्कार आमच्यावरती पडले, आपण पवित्र शास्त्र वाचायला लागलो आणि ज्या दिवशी आम्हाला जाणीव झाली की हो मला आता प्रभूकडे येणं गरजेचं आहे, त्या दिवसापासून आम्ही प्रभूमध्ये वाढायला लागलो. तर आम्ही तारण पाहून जीवन जगायला लागलो. तुम्ही जर देवाबरोबर नातं जोडलं नाही तर एक गंभीर इशारा आहे. गंभीर इशारा काय आहे ते मी वचनातून आपल्याला दाखवतो. मत्ती 25 काढा कृपा करून. हा एक गंभीर इशारा आहे जर आपलं तारण झालं नाही तर. 25वा अध्याय मत्तयाचा आणि वचन 46 बघा. ते तर सार्वकालिक शिक्षा भोगण्यास जातील आणि नीतिमान सार्वकालिक जीवन उपभोगण्यासाठी जातील. जर प्रियांनो तुमचं आणि माझं तारण झालं नाही तर नरक आहे. नरक. नरकामध्ये अग्नी भिजत नाही. नरकामध्ये सैतानाचा जाच मनुष्यावरती होतो. नरकामध्ये अनेक चटके लागतात, तेथली तहान संपत नाही. श्रीमंत मनुष्य आणि दरिद्री लाजारची गोष्ट आठवण करा. प्रियांनो, जर तुम्ही आजपर्यंत तारणाचा अनुभव घेतला नसेल, तुम्ही वैयक्तिक रीतीने परमेश्वराशी नातं जोडलं नसेल, तर माझी कळकळीने विनंती आहे, आज देवाचं वचन ऐकत असताना सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा आणि देवाला म्हणा की देवा माझी आणि तुझी ओळख होऊ दे. आज माझं तारण कर, कारण मला तुझी गरज आहे. जक्कयाची खूप इच्छा होती येशूला बघण्याची. तो उंबराच्या झाडावर चढला, झाडावरती बसला. येशू त्या वाटेने गेला आणि त्याला बोलवल्यानंतर काय वाक्य येशूने त्याला वापरलं? खाली उतर, मला तुझ्या घरी यायचं आहे. आणि तो येत असताना मी माझं अर्धधव्य कोणाकडून घेतलं असेल तर त्याच्या चौपट परत करतो. ख्रिस्ताने फार सुंदर वाक्य सांगितलं की आज या घराला तारण प्राप्त झाले. जक्कयाची एकट्याची कृती होती, संपूर्ण घराला तारण प्राप्त झालं. म्हणून प्रियांनो, तारण प्राप्त होणं फार गरजेचं आहे. तारण हा तुमचा आनंद असला पाहिजे. आपला मूळ शास्त्रभाग लूक 2 मध्ये पुन्हा जाऊ. 13वं वचन बघा. तुमचा आनंद कशात असला पाहिजे? इतक्यात स्वर्गातील सैन्यांचा समुदाय त्या देवदूतांजवळ अकस्मात प्रगट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करीत म्हणाले. तुमचा आनंद देवाची स्तुती करण्यामध्ये असला पाहिजे. अनेक वेळेला आम्ही गोष्टी करण्यामध्ये आमचा आनंद बाळगतो, परंतु देवदूतांनी स्तुती केली. ती स्तुती करणं तुमचं आणि माझं काम आहे. देवदूतांचं मुख्य काम आहे स्तुती करणं. देवदूत ते करत होते. पुढे जर आपण पौल आणि सिला यांच्या बाबतीत बघितलं प्रेषितांच्या 16व्या अध्यायात, तर पौल आणि सिला हे तुरुंगात आहे.
वाद्यांनी त्यांना खेचून ठेवलेलं आहे, जखडून ठेवलेलं आहे. आणि असं करत असताना रात्रीच्या वेळी ते स्तुती करताना आम्हाला दिसून येतात. प्रियानो, तुमचा आनंद काय असला पाहिजे? मग देवाची स्तुती करणं हा आनंद तुमचा आणि माझा प्रत्येकाचा असला पाहिजे. सुंदर नामे दरवाजाजवळ पेत्राने एका लंगड्या भिकाऱ्याला बरं केलं. प्रेषित 3 अध्याय वचन 8 वाचू शकता, नंतर वेळेअभावी मी ते वाचणार नाही. त्या सुंदर नामे दरवाजाजवळ बरा झालेला तो व्यक्ती उडी मारून उभा राहिला आणि त्यांच्या मागे देवाची स्तुती करत चालला असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ तुमचा आणि माझा आनंद देवाची स्तुती करण्यामध्ये असावा. जर तुमचा आणि माझा आनंद देवाची स्तुती करण्यामध्ये नाही तर प्रियांनो, आम्ही कुठंतरी कमी पडत आहोत हे आपण समजून घ्यावं. स्तुती सामर्थ्य नावाचं एक फार सुंदर पुस्तक आहे, आपण ते वाचावं अशी मी आपणाला विनंती करेन. सांगायचं तात्पर्य हे आहे प्रियजन हो, की आम्हाला नेहमी देवाची स्तुती करायची आहे. देवाची स्तुती केल्याशिवाय आमच्या जीवनामध्ये दुसरी कोणतीच गोष्ट असता कामा नये. स्तोत्र 34:1 असं म्हणतं की हे परमेश्वरा, मी माझ्या ओठांचा यज्ञ तुला अर्पण करतो. स्तोत्रकर्ता 34व्या स्तोत्रात पहिल्याच वचनात म्हणतो की हे परमेश्वरा, मी माझा स्तुतीचा यज्ञ तुला अर्पण करतो. मग प्रियजन हो, तुम्ही आणि मी विचार करा की आपण देवाला स्तुतीचा यज्ञ अर्पण करतो का? आपण देवाला स्तुतीचा यज्ञ अर्पण केला पाहिजे. एक वचन आपणासाठी पुन्हा वाचतो मी. रोमकरास पत्र 1 अध्यायाचं 21वं वचन बघा. रोम 1:21. देवाला ओळखून सुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचा गौरव केला नाही किंवा त्याचे आभार मानले नाही, पण ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले. देवाचं गौरव न करणं फार भयंकर आहे प्रियांनो. तुम्हाला आणि मला देवाचं गौरव करावंच लागेल, देवाची स्तुती करावीच लागेल. का देवाची स्तुती करायची? कारण की ज्या वेळेला तुम्ही देवाची स्तुती करता त्यावेळेला सैतान पळून जातो. कसा पळून जातो? तर शौलासाठी दावीद वीणा वाजवत असे. शौलाला दुष्ट आत्मा लागलेला होता. शौल राजा, जर तुम्ही जुन्या करारामध्ये वाचलं तर 1 शमूएल 16व्या अध्यायामध्ये, तर त्या ठिकाणी त्याला दुष्ट आत्मा लागलेला आहे. आणि ज्या ज्या वेळेला दावीद वीणा वाजवत असे त्या त्या वेळेला तो दुष्ट आत्मा त्याला सोडून जात होता. याचा अर्थ ज्या ज्या वेळेला स्तुती होत होती त्या त्या वेळेला सैतान हा पळून जात होता. म्हणून प्रियांनो, आपण स्तुतीचा यज्ञ करण्यासाठी कधीच माघार घेऊ नका. देवाचा आभार माना. प्रभू येशू ख्रिस्ताने देखील आपल्या शिष्यांच्या सोबत ज्या वेळेला त्याला धरून देण्यात येणार होतं त्या सायंकाळची एक घटना आहे की ते गीत गाऊन जैतून नावाच्या डोंगरावर निघून गेले. येशू ख्रिस्ताची ती पद्धत होती की सायंकाळ झाल्यानंतर आपल्या शिष्यांना तो सोबत घ्यायचा आणि गीत गाऊन जैतून डोंगराकडे निघून जायचा. मत्तई 26 आणि वचन 30 मध्ये ही घटना नमूद आहे. आपल्याला पाहिजे तर आपण नंतर वाचू शकता. प्रियांनो, स्तुती करण्यामध्ये कमी पडता का? तांबडा समुद्र पार केल्यानंतर मिरियामने काय केलं? हातामध्ये झांज घेतली आणि ती गीत गाऊ लागली. तिने देवाची स्तुती केली आणि तिची ती स्तुती ऐकून सगळे इस्रायली लोक फेर धरून नाचायला लागले आणि तिच्याबरोबर देवाची स्तुती करायला लागली. पुढे जर आपण मरियेचं जीवन बघा तर मरियेने तिचं स्तुतीचं एक स्तोत्र रचलंय. पुढे ज्या वेळेला तुम्ही पवित्र शास्त्र वाचाल, मरियेने एक स्तुती गीत रचलंय. प्रियांनो, आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देवाची स्तुती करण्यासाठी तुम्ही आणि मी किती वेळ देतो? प्रार्थनेला बसल्यानंतर विनंत्याच आमच्या असतात. देवाचा आभार माना, देवाची स्तुती करा, तो आमचा आनंद आहे. बरं, पुन्हा आपला मूळ शास्त्र भाग लूक 2:15 आणि 16वं वचन बघा. मग असे झाले की देवदूत त्यांच्यापासून स्वर्गास गेला तेव्हा मेंढपाळ एकमेकांना म्हणू लागले, चला आपण बेतलेमापर्यंत जाऊ व झालेली ही जी गोष्ट प्रभूने आपल्याला कळवली आहे ती पाहू. तेव्हा ते घाईघाईने गेले आणि मरिया, योसेफ व गव्हाणे ठेवलेले बाळक ही त्यांना सापडली. त्यांनी त्यास पाहिल्यावर त्या बाळकाविषयी त्यांना जे कळवण्यात आले होते ते त्यांनी जाहीर केले. निर्णय घेतला ना त्या लोकांनी, मेंढपाळांनी, की चला आपण जे ऐकलं आहे ते पाहू आणि हे पाहून आपण त्या बाळाच्या दर्शनासाठी जाऊ. घाईघाईने ते गेले. योसेफ आणि मरिया यांना सापडली आणि त्यांना जे सांगण्यात आलं होतं ते त्यांनी जाहीर केलं. जाहीर केलं म्हणजे काय केलं? सांगितलं. जाहिरात आपण बघतो नाही का? किती सेकंदाची असते जाहिरात? 20 सेकंद, 30 सेकंद, 40 सेकंद, 60 सेकंद. त्याच्या व्यतिरिक्त मोठी जाहिरात नसते. आणि ही जाहिरात फक्त 30 सेकंदाची जाहिरात कंपनीला कोट्यावधी रुपये कमवून देते. मग मेंढपाळांनी काय केलं? ते जाहीर केलं की हा तारणारा जन्माला आलेला आहे. देवदूतांनी आम्हाला सांगितलं होतं, आम्ही घाईघाईने गेलो, आम्हाला योसेफ, मरिया आणि ते बाळ दिसलं. हे कोणी सांगितलं? मेंढपाळांनी सांगितलं.
मेंढपाळ हे समाजापासून दूर होते, थंडीमध्ये होते, समाजापासून दूर होते, मेंढरं राखत होते. आम्ही जर बाळाच्या दर्शनाला गेलो तर इथं मेंढरं कोण सांभाळल? आम्ही जर येशू बाळाच्या दर्शनाला गेलो तर लांडगे येतील आणि आमच्या मेंढरांवर झडप घालतील, सिंह येईल, वाघ येईल, आमची मेंढरं तो खाऊन जाईल, असा विचार त्यांनी नाही केला. बरं, यरुशलेमेमध्ये गर्दी आहे आणि आता आम्ही तर बेथलेहेमामध्ये तर गर्दी आहे आणि आम्ही आता दूर आहे आणि आता आम्ही बेथलेहेमामध्ये जाऊ, मग कुठे कुठे गोठा शोधू, कुठे आम्हाला योसेफ सापडेल, कुठे आम्हाला मरिया सापडेल, कुठे आम्हाला तो बाळा सापडेल, असा नकारात्मक विचार बिलकुल मेंढपाळांनी केला नाही. त्यांचा आनंद काय होता? जाऊन बघण्याचा आनंद होता. त्यांनी निर्णय घेतला की नाही, आम्हाला जायचं आहे आणि आम्हाला जाऊन आता बघायचंच आहे. त्यांनी ऐकलं आणि ते विधित केलं. बघा वचन काय म्हणतं, त्यांनी जाहीर केलं. वचन 17 बघा, त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताविषयी जाहीर केलं की हो, हा ख्रिस्त जन्माला आलेला आहे आणि हा जन्मलेला ख्रिस्तच तारणार आहे. बरं, लोकांनी त्याच्यावरती विश्वास ठेवलेला आहे, हे आश्चर्य आहे. 18 वचन बघा, मग ऐकणारे सर्वजण त्या मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टीवरून आश्चर्यचकित झाले आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी बघितल्या. याचा अर्थ त्या काळामध्ये त्या समाजात असलेल्या मेंढपाळांनी त्यांचं ऐकलं, मेंढपाळांचं लोकांनी ऐकलं आणि देवाकडे ते आले. बरं, हे जाहीर करण्यासाठी देवाने कोणाला निवडलं? मेंढपाळांना. राजाला नाही निवडलं, किंवा याचकांना नाही निवडलं, किंवा विद्वानांना देवाने नाही निवडलं, मेंढपाळांना निवडलं. आणि मेंढपाळांनी पण किती चांगली भूमिका घेतली की त्यांनी जाहीर केलं. ते गेले, घाईघाईने गेले. वचन काय म्हणतं की ते घाईघाईने गेले, त्यांनी ते बघितलं आणि त्यांनी जाऊन जाहीर केलं. बाप्तिस्मा करणारा योहान म्हणतो की हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. मग प्रियजन हो, तुमचा आणि माझा आनंद काय आहे? येशू ख्रिस्ताला जाहीर करा. नाताळ म्हणून लोक तुम्हाला विचारतील की काय असतो नाताळ? मग जाहीर करा, नाताळ म्हणजे तारणारा जन्माला आलेला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि हा ख्रिस्त प्रभू शांतीचा अधिपती, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती असा आहे. तो तुमच्या आणि माझ्यासाठी आलेला आहे. आज प्रियांनो, तुमचा आणि माझा आनंदाचा विषय काय आहे? तुमचा आणि माझा आनंद देवाच्या वचनाला जाहीर करणं हा असला पाहिजे. तुमचा आणि माझा आनंद देवाची स्तुती करणं हा असला पाहिजे. कारण की देवदूतांनी त्या ठिकाणी स्तुती केली. एवढंच नव्हे तर तुमचा आणि माझा आनंद देवाचं जाहिरात देणं गरजेचं आहे. तुम्ही जाहीर करा या दिवसांमध्ये. प्रियांनो, आनंद म्हणजे काय आणि आनंद म्हणजे काय नाही हे आज आपण ऐकलं. एवढंच नव्हे तर ह्या लूक 2च्या उदाहरणावरून आपण हेच बघितलेलं आहे की आनंद म्हणजे आम्हाला निर्णय घेणं गरजेचं आहे. आनंद म्हणजे जाहीर करणं, आनंद म्हणजे स्तुती करणं आणि आनंद म्हणजे तारण प्राप्त करून घेणं. ही छोटीशी वचनं देवा तुम्हा आणि माझ्यासाठी आशीर्वादित करो. आपण डोळे मिटूया. दयाळू परमेश्वरा, आज आनंदाचा सण आम्ही साजरा करत आहोत. हा आनंद तू आम्हाला दिला. खरा आनंद तुझ्यामध्ये आहे, खरा आनंद तुझ्या वचनात आहे, खरा आनंद तुझे विधी पाळण्यामध्ये आहे. परंतु देवबापा, आम्ही अनिती आणि सर्व प्रकारचं जे आनंदाला पूरक नसलेल्या ज्या गोष्टी आहे त्याच्याकडे आमचं लक्ष लावतो. नामीचा आनंद तू हिरावून घेतला, परंतु तो तिला परत दिला, दुपटीने परत दिला. इयोबाचा आनंद हिरावून घेतला, परंतु परमेश्वराने तू इयोबाला परत दुपटीने आशीर्वाद दिला. आमचं तारण हा आमचा आनंद आहे. आमची स्तुती करणं प्रभू हा आमचा आनंद आहे. तुझ्याविषयी जाहीर करणं हा आमचा आनंद आहे. आणि हा आनंद आमच्यापासून कोणीही काढून घेऊ शकणार नाही हे आम्हाला ठाऊक आहे. कारण की सैतान आमच्या अंतःकरणातून स्तुती काढून घेऊ शकत नाही. सैतान आमच्या अंतःकरणातून तारण काढून घेऊ शकत नाही. सैतान आमच्या मुखातून तुझी जाहिरात करणं किंवा तुला जाहीर करणं काढून घेऊ शकत नाही. आमच्या ओठांनी स्तुतीचा यज्ञ तुला अर्पण केला जाऊ दे. प्रिय परमेश्वरा, आनंदाचा सण आम्ही साजरा करत आहोत आणि मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे. त्याची सुवार्ता जशी देवदूतांनी मेंढपाळांना सांगितली, जरी ते दूर होते तरी ते आले. कसल्याही प्रकारच्या त्यांनी कारणं दिली नाही. बाळाचं दर्शन त्यांनी घेतलं व जाहीरसुद्धा केलं. आज येशू बाळाविषयी बालपणापासून आम्ही ऐकत आहोत, परंतु ते जाहीर करण्यासाठी तुझी शक्ती आम्हाला दे. ऐकलेलं वचन आम्हा सगळ्यांसाठी आशीर्वादाचं असं कर. ऐकलेलं वचन माझ्या वैयक्तिक जीवनासाठी व ऐकणाऱ्या सगळ्यांसाठी आशीर्वादाचं होऊ दे.
या सप्ताहभरामध्ये जेही कार्यक्रम आम्ही करू दे बापा, त्याच्यामध्ये तू आमच्यासोबत राहा आणि सर्व कार्य आशीर्वादित होऊ दे. ही प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सुमधुर नावात केली, म्हणून तू ऐक. आमेन. या आपण आपल्या जागेवर उभं राहू. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू. त्यानंतर रेव्हरंड जयेश पठारे पाळकसाहेब पुढे येतील, आशीर्वाद देतील आणि सुवंद देवा परात्परा गीत गाऊन एकमेकांना भेटून आपण जाऊ. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाऊ. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमचे ऋण्यास ऋण सोडितो, तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडील. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. देवपिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्यापासून बंधूंना शांती व विश्वासाबरोबर प्रीती लाभो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर जे अक्षय प्रीती करणारे आहेत त्या सर्वांबरोबर कृपा असो. आमेन. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या मंडळीतील सर्व लहान थोर सभासदांबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सर्वांना सलाम.